IVM. Hey everybody, welcome to another amazing week on the IVM Podcast Network. If you aren't following us on social media, please do. We're IVM Podcast on Twitter, Facebook, and Instagram. We'd like to thank our sponsors this week, Paytm Money, for supporting the network. Guys, you should definitely check out some of the content that we're doing recently, which is somewhat COVID-related. Pawan's been doing an awesome job on the Pragati Podcast. All Thing Policy has also got a tremendous number of really great episodes about what's going on and the impact. We talk about this stuff on Cyrus Says, especially in the Cock and Bull episode. On Advertising is Dead, Varun's had a couple of episodes where he's spoken about the impact of this, as is Karthik on the Filter Coffee podcast. And I mean, across the network, definitely do check it out. I'm sure you'll enjoy yourself. And with that, let's get you to your show. गोल गप्पा विथ तृप्ती खामकर. ऑफकोर्स आज बुधवार आहे आणि ऑफकोर्स आपण लॉकडाऊन मध्ये अडकलेलो आहोत कारण करोना. पण जसं मी नेहमी म्हणते की प्रत्येक डार्क क्लाउडला एक सिल्वर लाईनिंग असते. जर कुठली तरी वाईट गोष्ट होत असेल तर त्याच्यासोबत काहीतरी चांगली गोष्ट होत असते. आणि गेल्या इतक्या आठवड्यांमध्ये आपल्यासोबत खूप छान छान गोष्टी झालेल्या आहेत. कारण माझे इतके मित्र आणि इतके जवळची लोक जी मला नेहमी माझ्या स्टुडिओमध्ये हवी होती, ती सतत त्यांच्या कामामध्ये बिझी असायची, ती पण आता करोनामुळे लॉकडाऊन झाली आहेत आणि त्यांच्या सगळ्यांकडे वायफाय आहे. त्यामुळे आपण आपला गोलगप्पा त्यांच्यासोबत करू शकतो. आजचा जो पाहुणा आहे आपला, त्याला मी इंट्रोड्यूस करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला, की बरेचदा ना आपल्याला असं घर की मुर्गी दाल बराबर वाला सीन असतो. म्हणजे अरे हे काय, हा तर माझा दादाच आहे, एवढं काय ह्याच्यात. सो आजचा आपला जो पाहुणा आहे तो माझा खूप जवळचा मित्र आहे, खूप जवळ, माझ्या भावासारखा आहे. मी त्याला दादा म्हणते, पण तो इतका मोठा आहे हे मी IMDb वर गेल्यानंतर मला कळलं आज. सो आपला जो आजचा पाहुणा आहे त्याला आपण बोलवूया आपल्या शोवरती. अभय कुलकर्णी. हाय अभय. नमस्कार बोला. हाय, वेलकम टू गोल गप्पा. थँक्यू सो मच. बोल तृप्ती. आणि मला असं वाटतं की मला स्वतःलाच थँक्यू म्हणायचंय किंवा माझ्या लिस्नर्सना थँक्यू म्हणायचंय की गोलगप्पामुळे मला कळलं की तुझी केवढी कामं आहेत रे बाहेर इंडस्ट्रीमध्ये. थँक्यू सो मच. बोल, काय म्हणतेस, कशी आहेस, काय चाललंय? मी मस्त आहे. लॉकडाऊन जसं तुझं चाललंय तसं माझं चाललंय. पण तेच, म्हणजे मला असं म्हणायचंय की अभय कुलकर्णी हे जे नाव आहे ना, ज्याचं काही इंस्टाग्रामवर नामोनिशान नाहीये, ज्याचं काहीच, पण हा इतका सिनियर ऍक्टर आहे. म्हणजे माझी त्याची ओळख गेले 5 वर्षांपूर्वी वगैरे झाली असेल. पण तो जितका सिनियर आहे ना तितकाच तो डाऊन टू अर्थ आहे. त्यामुळे तो कधीच तुम्हाला सांगणार नाही की मी किती मोठा ऍक्टर आहे. पण त्यांनी कमिनेमध्ये काम केलंय, त्यांनी रुस्तम मध्ये काम केलंय, त्यांनी इतक्या सगळ्या मराठी सिरियल्स आणि मराठी फिल्म्स आणि इंडी शॉर्ट फिल्म्स आणि माहित नाही गॉड नोज व्हॉट, लाईक ही इज दिस क्रेझी मॅन आणि स्टील डाऊन टू अर्थ. तर अभय, मी ना आज तुला नव्याने ओळखणार आहे असं मी जाहीर करते लोकांसमोर. आणि मला सगळी कहाणी ऐकायची. थँक्यू तृप्ती. आता माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप मागं जावं लागेल, बरीच वर्ष मागं जावं लागेल, साधारणपणे अर्धशतक मागं जावं लागेल, कारण माझ्या वयाची 50 आता झालेली आहे. हो, आम्ही तुझी बर्थडे पार्टी केली होती 50वी. हो, माझा 50वा वाढदिवस तुम्ही सगळ्यांनी साजरा केला होता आणि मला प्रचंड मोठं एक छान सरप्राईज दिलं होतं. माझ्या अजूनही लक्षामध्ये आहे ते. आणि तसा कधीच साजरा झाला नव्हता. पण एनिवेज, आपण जरा 50 वर्ष मागे जाऊया. माझा जन्म कर्नाटकातला बेळगाव जिल्ह्यात निपाणी नावाचं जे गाव आहे, म्हणजे खरं तर निपाणी हे लखोबा लोखंडेमुळे लोकांच्या लक्षामध्ये आहे. तो मी नव्हेच या नाटकामधल्या लखोबा लोखंडेमुळे. पण निपाणी या गावात माझा जन्म झाला, खेडे गावामध्ये. आणि त्यानंतर माझे बाबा प्राध्यापक अरविंद वामन कुलकर्णी हे प्रोफेसर होते. ते पुण्यामध्ये त्यांची नोकरी होती कॉलेजमध्ये. त्यामुळे आम्ही पुण्यामध्ये आलो आणि 2 वर्ष पुण्यामध्ये राहिलो. आणि साधारणपणे 70 साली आम्ही अलिबागला शिफ्ट झालो. बाबांनी अलिबागच्या JSM कॉलेजमध्ये नोकरी शिफ्ट करून घेतली आणि तिकडे आम्ही गेलो. आणि साधारणपणे माझं 13 वर्ष हे अलिबागमध्ये मी राहिलो होतो, 1970 ते 1983. आणि त्याला अलिबाग हे फार सुंदर असं छोटंसं गाव होतं. आता ते पर्यटन क्षेत्रावर झालेलं आहे. त्यामुळे बालपण म्हणशील ना, तर बालपण माझं कोकणामध्ये किंवा अशा छोट्याशा गावामध्ये, कौलारू घरामध्ये, छोट्या रस्त्यांमध्ये असं गेलेलं आहे. पण एक वेगळ्या पद्धतीचं बालपण मला मिळालं, कारण माझे बाबा हे कवी, लेखक, समीक्षक असे होते आणि त्यांचा समाजाची संपर्क खूप जास्त होता, जनसंपर्क खूप होता. ते राजकारणी नव्हते, पण राजकारणाशी त्यांचा संबंध होता. म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये बाबांनी आणीबाणीच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे. त्या काळामध्ये 1976 साली जेव्हा आणीबाणी आलेली होती, त्यावेळेला काही कमी लेखक होते, काही कमी साहित्यिक होते की जे
ओपनली हे आणीबाणीच्या विरोधामध्ये काम करत होते, त्याच्यामध्ये बाबा एक प्रामुख्याने होते. आणि ते प्रचंड, त्यामुळे त्यांचा संपर्क आणि त्यांची एकंदरीत व्याप्ती जास्ती असल्यामुळे मी लहानपणापासून माझ्या घरामध्ये कवी, लेखक, नाटकातले लोक असे खूप लोक बघितलेली आहेत. म्हणजे मला अजूनही आठवते की मी लहान होतो खूप, अलिबागला असताना, तर आमच्याकडे ना एक आजोबा येऊन राहिले होते. तर ते आजोबा, ठीक आहे, आता आम्ही खूपच लहान होतो, म्हणजे 5-7 वर्षाचा होतो मी त्यावेळेला, आईच्या मांडीवरती झोपणारा असा मी होतो. ते आजोबा संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम वगैरे असायचं, ते काहीतरी आऊ आऊ करायचे, दुपारभर माझ्याशी खेळायचे. असे त्यावेळेला असे डोक्याला रबराचे असे बाण लावून ते वाघोबा वाघोबा त्यांच्या पाठीवर घोडा घोडा खेळायचो मी. आणि ते संध्याकाळी काहीतरी असं असं गायचं ते. मला नंतर कळलं की ते आजोबा हे कुमार गंधर्व होते. आणि तुला सांगतो मी, आमच्याकडे खूप साहित्यिक यायचे, खूप लेखक यायचे, कवी यायचे, सामाजिक कार्यकर्ते यायचे. हे बाबांचे मामा हे वाला कुलकर्णी होते. वाला कुलकर्णी खूप मोठे समीक्षक, आणखीन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण होते, जे नागपूरला साहित्य संमेलन भरलं होतं त्याचे. आणि मला ते वालनच्यामुळे, ज्याला मी पंडित मामा म्हणायचो, वालनच्यामुळे बाबांना समीक्षेकडे त्यांची ओढ फार झाली. म्हणजे माझे बाबा हे लेखक होते, पण त्यांनी कधी ललित साहित्य लिहिलं नाही, म्हणजे गोष्टी, कादंबरी, कथा अशा नाही लिहिल्या. त्यांनी समीक्षा केली आणि ज्याला क्रिटिसिझम असं म्हणतो. आणि त्यांचं मुळामध्ये कॉलेजमध्ये शिकवण्याचा विषय एस्थेटिक्स होता, त्याच्यानंतर लिंग्विस्टिक्स होता, भाषाशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि मराठी विषय. नाटकामध्ये त्यांना जास्ती इंटरेस्ट होता. नाटकावर त्यांचा ग्रंथ, त्यांची PhD नाटकावरती होती बाबांची. आणि त्यामुळे कदाचित माझ्यामध्ये नाटकाचं अंग आलं असेल, कारण पहिल्यापासून या साहित्यिकांना बघत गेलो. म्हणजे वाला कुलकर्णी तर घरचेच होते, त्यामुळे घरकी मुर्गी, तू मगाशी म्हणालीस ना घरकी मुर्गी बरोबर, तर अर्थात मी त्यांच्याशी कम्पेअर करत नाही, माझे ते फारच मोठे होते. आणि पण अशा वेळेला मी हमीद दलवाईंसारखे गृहस्थ माझ्या घरी बघितलेले आहेत. त्याच्यानंतर वसंतराव देशपांडे असतील किंवा शांताबाई शेळके असतील, आनंद यादव तर बाबांचे क्लासमेटच होते. त्यामुळे यादव काका, नटरंग कादंबरी, त्याच्यावर सिनेमा खूप गाजला, आणि झोंबी का आनंद यादव, हे सगळे. आणि त्यामुळे खूप साहित्यिकांचं येणं, खूप राजकारणातल्या लोकांचं येणं, असं घरामध्ये राबता असायचा. म्हणजे त्या काळात तुला सांगतो, अलिबागमध्ये साधारणपणे 7-7:30 चिडीचूप व्हायचं. आणि आमचं एक घर असं होतं की जे साधारणपणे रात्री 11-11:30 पर्यंत जागा राहायचं, सकाळी 6ला परत आमच्या घरात जाग असायची. आणीबाणीच्या काळामध्ये, मगाशी म्हणताना मी उल्लेख केला, आणीबाणीच्या काळामध्ये बाबा ही वॉज अमंग अ फ्यू रायटर्स जे ओपनली रस्त्यावरती येऊन आणीबाणीच्या विरोधामध्ये लढले होते. म्हणजे तुला सांगतो, मी लहान होतो, पण मला अजूनही क्लिअर आठवतं की आम्ही त्या प्रचाराला जायचो, आणीबाणीच्या विरोधामध्ये जायचो. आणि त्याला जनता पार्टी होती, भारतीय जनता पक्ष झालेला नव्हता, जनता पार्टी होती. आणि मग लाल लाल पागोटे गुलाबी शेला, सकाळ सकाळी इकडे कुठे आला काँग्रेसवाला, मेला त्याच्या मैताला चला, असं काही स्लोगन जायचो. आणि तुला सांगतो मी, रात्री साधारणपणे 2-3 वाजता आमच्या घरामध्ये 40 कार्यकर्ते यायचे. आणि माझी आई ही रात्री सगळ्यांसाठी कॉफी कर, पोहे कर, असे प्रकार करायची. असं खूप काही बघितलेलं आहे मी. दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या बालपणावरती माझ्यावरती परिणाम झालेली गोष्ट म्हणजे, माझी आई जेव्हा लग्न झालं बाबांशी, तेव्हा माझी आई फक्त 17-18 वर्षाची होती, म्हणजे मॅट्रिक झालेली होती. आणि 1960 लग्न झालं. आणि त्यानंतर 14 वर्षाची गॅप गेली. मी, माझी मोठी बहीण आणि माझा मोठा दादा, आम्ही 3 भावंड, म्हणजे यांना मुलं. त्यानंतर आईनी 14 वर्षाची गॅप घेऊन बाबांच्या अंडर BA केलं, MA केलं, बिलीप केलं आणि नोकरी केली. म्हणजे आपण म्हणतो ना की महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं, किंवा गोपाळराव जोशीने, आनंदीबाई जोशीने डॉक्टर केलं, तसं मी बघितलं की बाबांनी आईला सांगितलं नाही तू शिकायचं. कारण आईमध्ये ती, आणि आईनी सगळी आपला संसार सांभाळून 14 वर्ष गॅप केला. म्हणजे ती 3 मुलांची आई जेव्हा BAच्या वर्गात बसायची फर्स्ट इयरला, तर 20 वर्षाची पोरं किंवा 15 वर्षाची पोरं त्यावर असायची. आणि आई माझी साधारणपणे 35शीची. कुणाही बाईला लाज वाटू शकते या गोष्टीची की कसं मी करू, काय करू. आणि घरचं सगळं कधी आम्हाला वाऱ्यावर सोडलं नाही. सगळं सकाळी 4-5 वर्षभर घरात कामाला बाई नाही, सगळं करून. म्हणजे माझ्या आजीने पण खूप मदत केली बाबांच्या आईने. हे सगळंच मला वेगळं वातावरण मिळालं. माझी आजी सुद्धा त्या काळातली 1908 सालचा जन्म तिचा, पण तिने इंग्लिश शिकलेली बाई होती ती. आणि ती रोज एक पुस्तक वाचायची. म्हणजे लायब्ररीवाले सांगायचे की कुलकर्णी आजी आता पुस्तकं संपली, तुम्ही दुसऱ्या लायब्ररीचा, इतकं तिचं वाचन होतं माझ्या आजीचं. हे कुठेतरी हा जो वारसा आहे ना, हा वारसा मला खूप मिळाला. आणि हा असं बसून शिकवलं नाही, हा बघत शिकत गेलो मी.
आणि त्याच काळामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिला नाच आज गोकुळात रंग खेळतो हरी परकर पोलक घालून केलेला नाच, आणि त्यानंतर मग लावडीचं अचानकच एक अंगामध्ये होतं, मला माहिती नाही कसं लहानपणापासून, पण मी आपणच कोरिओग्राफर करायचो, आपण नाचायचो. आणि त्यावेळेला अलिबाग मध्ये इंडस्ट्रियल हायस्कूल ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेचं गॅदरिंग हा फार मोठा विषय होता, आणि त्या गॅदरिंगमध्ये अभय कुलकर्णीचा नाच हे अट्रॅक्शन असायचं. त्यामुळे एक वर्षी काय झालं की 9-9:30ला गॅदरिंग सुरू व्हायचं रात्री, माझा कधी 10-11 वाजता नाच झाला आणि त्यानंतर ओस पडलं, लोक घरी निघून गेली. मग शाळेने काय केलं, पुढची सगळी वर्ष जोपर्यंत मी करत होतो नाच तोपर्यंत सर्वात शेवटचा आयटम काय करायचा, अभय कुलकर्णी नाच सर्वात 2 वाजता रात्री. सो पीपल यूज टू वेट फॉर माय डान्स. 9 वाजता सुरू झाला गॅदरिंग, रात्री 2 वाजेपर्यंत का तर अभय कुलकर्णीचा नाच बघायचा. वाव, असे सगळे प्रकार सुरू झाले होते. कूल अभय. That is करणी ना, तर काय करणार. कूल करणी इज सो कूल. वाव. पण म्हणजे कसं ना की तू लहानपणापासून लावणी करतोयस. हो, लहानपणापासून लावणी करतोय, पण त्याची गंमत सांगतो तुला मी काय झाली की मी 10वी मध्ये असताना गॅदरिंग मध्ये असलं की नाच हे ठरलेलं असायचं, आणि मीच आपली मग उषा चव्हाणचं गाणं घे वगैरे अमुक तमुक लावणी त्या काळातल्या ज्या होत्या 70च्या फिल्म्स मधल्या त्या सगळ्या होत्या. तर मला माझे मुख्याध्यापक होते कुलकर्णी नावाचे, तरी मला केबिन मध्ये बोलवलं, म्हणाले कुलकर्णी हे बघ, तुझा आडनाव कुलकर्णी, माझा आडनाव कुलकर्णी, आणि कुलकर्ण्याच्या मुलांनी बाईसारखी साडी नेसून नाच करणं हे चुकीचं आहे, विचार कर. त्या दिवसापासून मी लावणी करणं सोडलं. हे साधारणपणे 80 सालची गोष्ट आहे. बरोबर. 1980-81 सालची गोष्ट आहे. मी त्याला 8वी-9वी मध्ये होतो, आणि 83ला 10वी झालं, त्याच्या आधीची गोष्ट आहे. त्याने मला सांगितलं की नाही. आणि त्यावेळेला मी अलिबागमध्ये एकपात्री स्पर्धा व्हायच्या, त्यावेळेला मी 1980 साली नटसम्राट नाटक हे पाठ करून मी सादर केलं होतं एकपात्री, आणि त्याला मला राज्यस्तरीय बक्षीस त्याला मिळालेलं होतं मला. म्हणजे एकीकडे तुम्ही लावणी करता साडी नेसून, उषा चव्हाण, माया जाधव, उषा नाईक वगैरे, आणि एकीकडे तुम्ही नटसम्राट मधले स्वगत कोणी घर देता का घर, किंवा हे स्वर्गस्थ शक्तीनो द्या खडकाच्या भेद्यता माझ्या मनाला, मला हवं आहे सामर्थ्य सहन करण्याचं वगैरे वगैरे, असं खूप विचित्र काय काय चाललं होतं. तर त्या काळामध्ये अलिबागमध्ये खूप शूटिंग्स व्हायची. म्हणजे समुद्र किनारा, शांत बीच होता, शांत गाव होतं वगैरे वगैरे. तर मी त्याला 2 सिनेमाच्या शूटिंगला गेलो होतो. एक होतं राम बलराम, अमिताभ बच्चन धर्मेंद्रचा सिनेमा, आणि दुसरं होतं गोविंद निलानींची पहिली फिल्म आतंक. गोविंद निलानी ॲज अ डिरेक्टर पहिली फिल्म, त्याचं नाव त्याला आतंक होतं. मग ते आक्रोश झाला, म्हणजे तो ओमपुरी होते, ओमपुरी, नसरुद्दीन शहा, त्याच्यानंतर अच्युत पोद्दार, मोहन आगाशे, महेश एलकुंचवार त्याच्यामध्ये होते. आणि समहाव ते आमच्या शाळेमध्ये शूटिंग झालं होतं. समहाव मी त्याला करिअरचा काही विचार नव्हता की आयुष्यात काय करायचं काय नाही, काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे असं, पण मी असं विचार की समजा उद्या पुढे मागे जर मी सिनेमात गेलो किंवा मी ऍक्टर अभिनेता झालो तर मी आतंक, आक्रोश सारख्या सिनेमात काम करीन, राम बलराममध्ये काम करणार नाही. समहाव माझ्या डोक्यामध्ये, मी तू मगाशी इंट्रोडक्शन मध्ये म्हणाली होतीस ना की तू मला काही गेली 5-6 वर्ष ओळखतेस आणि मी इतकं काही काम केलंय पण मी बोलत नाही, सांगत नाही, कारण मला समहाव ना एक सिनेमाकडे माझा बघण्याचा दृष्टिकोनच पहिल्यापासून वेगळा झाला होता. कदाचित घरचं वातावरण असं, कारण माझे बाबाही खूप त्यांच्या असूनही प्रसिद्धी पराभिमुख होते, कधी बोलून दाखवायचे नाहीत काही रे. आणि मला समहाव ते आतंक, त्या आक्रोश शूटिंग बघताना असं की ही कला आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र वगैरे सगळं ठीक आहे, सगळं आहे ओके, पण मला समहाव माझं इन्क्लिनेशन, लायकिंग बघितलं तर याकडे जास्त आलं होतं आणि तेच पुढं तसंच चालू राहिलं, सांगायचा मुद्दा असा. आणि मग ते त्याला नाच बीच झाले, मुख्याध्यापकांनी सांगितलं की नाच करू नकोस वगैरे, मी नाच सोडला. त्यानंतर मी पुण्यामध्ये आलो, तर पुण्यामध्ये आल्यानंतर माझी पर्सनॅलिटी ना अगदीच बावट होती. काय होतं की मी तसा काही स्मार्ट, आपण असतो ना एक सभा धीटपणा असतो किंवा स्मार्ट, गॅदरिंगमध्ये ठीक आहे, पण अदरवाईज नव्हतं. कारण एक खेड्यातनं आलेला मुलगा आणि थोडा शाय असा होतो मी, भयंकर इंट्रोवर्ट होतो मी. पुण्यासारख्या स्थितीत फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते, तुला पुण्याबद्दल माहितीच आहे फर्ग्युसन कॉलेज, तर त्यामुळे जसा बुजल्यासारखा झालो मी. त्यातून सायन्सला गेलो, मीडियाचा प्रॉब्लेम होता कारण मी मराठी माध्यमात शिकलेला मुलगा होतो आणि अचानक सगळंच इंग्लिशमध्ये, मला गडबड झाली सगळी, मला ते कोप नाही करता आलं. पण त्यावेळेला आविष्कार नावाचे फर्ग्युसनचं आर्ट सर्कल आहे, तर मला असं वाटलं, माझं वाचन खूप होतं त्या काळामध्ये, मी नाटकं वाचायचो, पुस्तकं वाचायचो, गोष्टी, कारण बाबांच्यामुळे किंवा ओव्हरऑलच आजीमुळे म्हणा, माझी आजी खूप वाचायची असं मगाशी उल्लेख होऊन गेला, आई माझी शिकलेली सगळेच. त्या मला असं वाटलं, त्याला मला सुभा देशपांडे, अरविंद देशपांडे मला माहिती होती,
पण असं कधी नव्हतं की आपण करावं वगैरे. तर आविष्कार म्हटलं की अरे आविष्कारी अरविंद देशपांडे सुभाष देशपांडेची संस्था आपण जॉईन करूया. आणि ती ऍक्च्युली फर्ग्युसन कॉलेजचं आर्ट सर्कल होतं. बरं ते जॉईन करून मला कधीच काही काम नाही करता आलं, कारण दिलं गेलं नाही काम मला, कारण मी खूप बुजरा होतो. मी कुठल्याच स्पर्धेमधनं कधी कामं केली नाहीत आतापर्यंत. इंटर कॉलेजात मी स्पर्धा केल्या नाही, पुरुषोत्तम केलं नाही, मला कोणी घेतलंही नाही आणि मी ते केलंही नाही. पण त्यावेळेला ना मी बाहेर नाही, कारण की हो कधीच नाही. मग मी बरीचशी लोक आहेत आपली स्पर्धेत आलेली असतात, खूप स्पर्धा करतात वगैरे वगैरे. मी स्पर्धेत परीक्षक म्हणून खूप काम केलं, राज्यस्तरीय वगैरे. पण मी स्वतः स्पर्धेमध्ये कधी काम नाही केलं मी. पण त्याला मी आपलं बाहेरनं माझं भरतनाट्य मंदिराची एकपात्री स्पर्धा असेल, अमुक असेल, असं करत होतो मी. तर डेव्हिड ग्रीव्स नावाचा एक ऍक्टर डिरेक्टर होता, त्यांनी पुण्यामध्ये एक वर्कशॉप घेतलं होतं. तो रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स, राडा, जी इंग्लंडमध्ये खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे ड्रामॅटिकची, तिथला पासआउट होता. त्यांनी मुंबईमध्ये सुलभा देशपांडे आविष्कारच्या म्हणजे अरविंद देशपांडे यांच्या वर्कशॉप केलं होतं, त्यांनी पुण्यामध्ये घेतलं वर्कशॉप. तर माझं बीएससी मध्ये प्रचंड गोते खात होतो मी. 13 पैकी 11 म्हणजे बॅकलॉग वगैरे. त्याला माझे एक मॅडम होत्या, जोगळेकर मॅडम, सुषमा जोगळेकर, प्राध्यापक होत्या मला त्या शिकवायला, मराठी शिकवायच्या, आणि दुर्दैवाने ते नाहीत आता. तर त्यांनी मला मदत केली. त्यांनी सांगितलं तू असं वर्कशॉप आहे, 25 रुपये फी आहे, तर तू बघ आणि जा. त्यांनी मदत केली मला. कारण त्या वर्कशॉपला गेल्यानंतर तृप्ती तुला सांगतो मी, मला पहिल्यांदा असं आलं की बॉडी लँग्वेज नावाचा काहीतरी वेगळा प्रकार असतो. कारण आपल्याकडचं मला संगीत रंगभूमीचा, मराठी रंगभूमीचा खूप अभ्यास होता. कारण 1843 पासून ते साधारणपणे 1960-1970 पर्यंत घाशीराम कोतवाल बघितल्याचं मला आठवतं आहे. ओरिजिनल कास्ट 76 साली ते पाठ होतं मला. पण इथे पहिल्यांदा मला असं झालं की काहीतरी आपण वेगळं बघतोय, काहीतरी वेगळं करतोय. आणि त्याला मला पहिल्यांदा म्हणजे शरीरही बोलू शकतं ऍक्टरचं, हे जाणवलं मला. आणि त्या वर्कशॉपच्या अनुषंगाने आम्ही प्रयोग केला होता. सिटी ऑफ द 7 डेडली सीन्स नावाचं नाटक केलं होतं. इट वॉज अ बॅले, डान्स ड्रामा, मास्क लावून केलं होतं ते. आम्ही मास्क बनवले होते, आम्ही प्रॉपर्टी बनवल्या होत्या, आणि ते 86 प्रयोग झाले. आणि त्यानंतर मी पीडीए नावाच्या संस्थेमध्ये आलो, प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन. मेघना वैद्य जी ऍक्ट्रेस आहे ती मला पीडीए मध्ये घेऊन गेली. भालबा केळकर त्यावेळेला होते. भालबा केळकर हे महाराष्ट्रामधल्या अमॅच्युअर नाटकाचे पायोनियर, संस्थापक पहिले. म्हणजे साधारणपणे 51 साली ती संस्था सुरू झाली. डॉक्टर श्रीराम लागू, भालबा केळकर, श्रीराम रांदळे वगैरे अशा लोकांनी सुरू केली होती. त्याच्यानंतर परत जब्बार पटेल, मोहन आगाशे नाटकामध्ये आले. आणि घाशीराम कोतवाल हे पीडीएस नाटक होतं 73 सालचं. पण ते नंतर बाजूला वसंत कानेटकरांना नाटककार म्हणून पीडीएने उभं केलं, भालबांनी उभं केलं. तर त्या भालबांच्या अंडर काम करायची मला संधी मिळाली. आणि ओव्हरऑल क्षेत्रच बदलत गेलं, दृष्टिकोन बदलत गेला बघण्याचा. त्याच वेळेला पुण्यामध्ये बालचित्रवाणी तुला माहिती असेल, त्याच्यामध्ये मी काम करत होतो, रेडिओवरती काम करत होतो. कर्मधर्म संयोगाने आशय फिल्म क्लब नावाचा फिल्म क्लब पुण्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सतीश जकादार बरोबर काम करत असताना बालकुमार आशय ही विंग मी सांभाळायचो, मी आणि मुकेश माचकर तो सांभाळायचो. त्या योगाने माझी सुमित्रा भावेंशी ओळख झाली आणि सुमित्रा भावेंच्या ग्रुपला जॉईन झालो. असं करत करत प्रवास माझा सुरू झाला. आणि कसं आलं की मला 76 साली जेव्हा मी आक्रोश सिनेमाच्या शूटिंगमध्ये म्हटलं होतं ना की मला असंच सिनेमात काम करायचं आहे, कमर्शियल मध्ये करायचं नाही. आणि त्याच अनुषंगाने तशीच माणसं मला भेटत गेली. सुमित्रा भावे सुद्धा कमर्शियल नाहीच आहेत ना, कमर्शियल एक आर्ट करणाऱ्या बाई आहेत, तुला माहिती आहे सुमित्रा ताई, सुनी सुप्तनकर. असा सगळा प्रकार माझ्या आयुष्यात सुरू झाला. आणि तो प्रकार वाढत 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 शेवटी सुरू झालं माझं आणि चालू झालं माझं काम. तर असं माझं बालपण आहे. बऱ्याच ठिकाणी हिंड्यात बऱ्याच ठिकाणचं पाणी पीत 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 शेवटी एका ठिकाणी थांबलेलं आहे आता. मला असं वाटतंय की आता तू जे काही बोललायस ना आतापर्यंत, हे एक हिस्ट्रीच्या टेक्स्टबुक मधला एखादा चॅप्टर होईल अभय. हे इतकी सुंदर जर्नी आहे तुझी. आणि गंमत अशीच असते ना, म्हणजे आपल्याला एखादी व्यक्ती माहिती असते पण त्याचे हे पैलूच माहिती नसतात. की म्हणजे माझ्यासाठी अभय दादा आणि माझ्यासाठी अभय दादा काय, आम्ही मजा करतो, आम्ही पार्टी करतो, आम्ही भेटल्यावर खूप गप्पा मारतो, आम्ही आयुष्यावर भरपूर बोलतो, अरे मला असं वाटलं, मला तसं वाटलं. पण इतकं खोलात आपण कधी जातच नाही एखाद्या व्यक्तीच्या. तुला सांगतो मी, आता तू मला म्हणतेस मला आणखीन गोष्टी रिवाईज झाल्या. त्यावेळेला ना अलिबागमध्ये झापाची थिएटर होती, ओपन एअर थिएटर होतं. आणि मी लहान होतो खूप ना, त्यामुळे घुसून नाटकं बघितलेली मला आठवतात. लावणी भुरली अभंगाला किंवा नानासाहेब शिरगोपेकर नावाचे गृहस्थ होते ज्यांनी मराठी रंगभूमीवरती ट्रिक सीन्स आणले. आपण ट्रिक सीन्स सिनेमात बघतो ना, ट्रिक सीन्स
ते मराठी रंगभूमीवरती आणले. त्याच्यामध्ये गोपाळकृष्ण असं नाटक होतं कृष्णावरचं, किंवा दुसरं तुकारामावरचं. तुकाराम हा सदेह स्वर्गाला जायचा तो देखावा होता. गोपाळकृष्णाला वासुदेव जेव्हा कृष्णाला टोपलीत घेऊन जातो तेव्हा सागर समुद्र असा दुभंगतो, ते दृश्य. आणि ही सुद्धा स्टेज अशी नाटकं मी बघितली असतात. त्यामुळे सांगतो की तुला हा सगळ्यांना एक प्रकार, आणि तो तुम्ही ना खेड्यात वाटल्यानंतर ना एक खेड्यातला इनोसन्स हा प्रकार असतो. म्हणजे मी असं म्हणत की शहरातली लोक चालू असतात, पण एक खेड्यातलं माणूस प्रकारच वेगळा असतो सगळा. तो प्रकार होता माझ्यामध्ये. आणि खोटं वाटेल, मी एक काळ असा होता की मी फक्त देवाचे सिनेमे बघायचो. मी बाकीचे सिनेमे बघायचो नाही, मला आवडायचे नाहीत. अलिबागला आमचं कौलारू घर होतं, आणि त्या घराची पण हिस्ट्री तुला सांगतो मी. एकातनं खूप आता गोष्टी तू बाहेर काढतेस. ते घर म्हणजे एक रिसेंटली सिनेमा आला होता आनंदी गोपाळ, आठवतोय? आनंदी गोपाळ, खरे आनंदी गोपाळ ज्या घरात राहत होते, जुन्या पोस्टाची इमारत, त्या घरात आम्ही राहत होतो अलिबागला असताना. नाही, काय बोलतो सरे? आम्ही त्या घरात राहत होतो. त्या घरामध्ये व्हरांडा होता, आणि त्या व्हरांड्याच्या खिडक्या होत्या ना, खिडक्याला असं अर्ध असं ओपनिंग होतं खिडक्याला, जे आपण पोस्टामध्ये असा हात घालतो ना तिकीट घ्यायला. ते घर जुन्या पोस्टाची इमारत असं त्या घराचं नाव होतं. आणि त्या घरात आनंदी बाई जोशी आणि गोपाळ जोशी राहत होते अलिबागमध्ये असताना. त्या घरात आम्ही राहत होतो. पुण्यात एक मुंबईचे डॉक्टर होते कोणीतरी, दंतवैद्य, त्यांचं ते घर होतं. आम्ही भाड्याने राहत होतो. तर ते असं कौलारू घर होतं, आणि त्याच्या पायऱ्या ओपन रस्त्यावरती व्हायच्या. 6 पायऱ्या असं हाईटला होतं, आणि 6 पायऱ्या उतरून मेन रोड. तर मी दागिने आणले तुळशीबागेतनं, मुकुट, गळ्यातल्या माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, धोतर माझं मी नेसायचो, आणि मी बसायचो आशीर्वाद देत. कॅन यू इमॅजिन? मला प्रचंड वेळ होतं या सगळ्या गोष्टींचं. माझ्याकडे धनुष्यबाण होतं, माझ्याकडे तलवार होती. आणि मला लोक विचारायचे की आज काय? आज राम. आज काय? आज कृष्ण. मग कधी मी हनुमान व्हायचो तेव्हा मला गदा नसायची. ऐकून घे, मी हनुमान व्हायचो, गदा नसायची, तर ताग घुसायची रवी असेल ना, रवी, ती रवी मी खांद्यावर घेऊन बसायचो, कारण माझ्याकडे गदा नव्हती हनुमानाची. दुसरं मी मला असं वाटतंय की हे लॉकडाऊन संपल्यावर ना आपण एकदा हे कॉस्ट्युम पार्टी केली पाहिजे. कॉम्पिटिशन ठेवूया का? मला असं वाटतंय तुझ्या पुढच्या 51व्या वाढदिवसाला आपण देवाची फॅन्सी ड्रेस करायची सगळ्यांनी. माझा 51वा झाला, आता 52वा व्हायचा आलाय. अगं तुला आणखीन एक माझं कॉमेंट सांगतो मी. मला शिवाजी बिवाजी बाबा गोष्ट सांगायचे, किंवा त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्यानं ऐकलेली ना, तर मला तो ड्रेस आवडायचा. तो ड्रेस कसा करणार, मी काय करणार? मग मी काय करायचो, माझ्या बहिणीची सलवार घालायचो, माझा झब्बा घालायचो, आणि त्याच्यावरती माझ्या बहिणीचा स्कर्ट घालायचो. झब्बा त्यात खोचायचो, पण त्या स्कर्ट वरती हरणं, फुलं, फुलपाखरू असं सगळं विणलेलं असायचं. पण तो मी त्या झब्बा त्या स्कर्ट खोचायचो, आणि त्या स्कर्टवरनं कमरेला मी शाल बांधायचो, आणि तो शिवाजीचा मी ड्रेस करायचो. हे इतकं काहीतरी वेगळं विचित्र प्रकार होता सगळा तो माझा. आणि त्या काळात कविता करणं, कारण बाबा कवी होते, मग कविता करा, काहीतरी करा, नाच करा, असे सगळे प्रकार चालले होते माझे. अभ्यासाकडे जेमतेम लक्ष होतं, नाही असं नव्हतं, पण म्हणजे फार ग्रेट असं नव्हतं काही. पण मी नंतर मला खूप असं कळलं की मोठी माणसं ही लहानपणी अभ्यासामध्ये फार हुशार नसतात. त्यामुळे मी असं म्हटलं की ठीक आहे, कधीतरी मी मोठा होईल. अभ्यासात हुशार नव्हतो हा एक गुण तर माझ्यामध्ये आहे, पुढं बघता येईल. अरे पण अभय, मी अभ्यासात खूप बरी होते रे, म्हणजे मी मोठी नाही का होणार आता? अगं नाही, तू मोठीच आहेस. तू बरी होतीस असं म्हणलीस, तू उत्तम होती असं म्हणलीस का? उत्तम होते मी. आणि काही अपवाद असतात ना, की त्याचा अभ्यासात पण चांगले असतात आणि मोठेही होतात. असं आता सचिन तेंडुलकर हा 12वी पण झालेला नाहीये बिचारा, 10वी पण झालेला नाहीये, पण तो काय करत त्याला 10वी 12वीची. शेवटी हे बघ तृप्ती, मी बीएससी आहे. रडत खळत का विना पंचवार्षिक योजना माझी होती. 3य वर्षाची योजना मी पंचवार्षिक योजनेमध्ये संपूर्ण केली. त्याचा मला काहीच उपयोग नाहीये. उपयोग काय होतो माझा, की मी सायन्सला असल्यामुळे मला माझ्या टेक्निकल गोष्टीमुळे काही गोष्टीचा फायदा होऊ शकतो. सी हाऊ यू यूज युअर एज्युकेशन, युअर प्रॅक्टिकल लाईफ इज इम्पॉर्टंट. अदरवाईज तुम्ही जर कशाचा वापर नाही केला तर मी शिकलं काय नाही शिकलं काहीच फरक पडत नाही ना. सो असा फरक होतो. तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये मग पीडीए मध्ये मग वेगवेगळ्या लोकांशी भेटी गाठी असं करत 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 प्रवास सुरू झाला माझा. सो अशा पद्धतीने बालपण माझं गेलं. म्हणजे बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणायला हरकत नाहीये. आम्ही काय फार श्रीमंत होतो अशातला भाग नाही, पण मला ना आजोळ खूप मिळालं.
आजोळ मिळालं मला. माझं गाव म्हणजे निपाणी, चिकोडी हे खेड्यामध्ये शेतावरती जाणं, त्या नदीच्या पाण्यात डुंबणं किंवा विहिरीमध्ये पोहायला शिकणं, भावंड, एकत्र कुटुंब, असं खूप चांगलं चांगलं मला मिळालं. माझी आजी गोष्टी सांगायची, मग दादा गोष्टी सांगायचा, असं खूप छान एक असं नाही. आजकाल फॅमिली हा प्रकार, आता प्रत्येकाला एक एक मुलं असल्यामुळे सख्खा प्रकार नसतो, पण आमच्याकडे कम्प्लीट फॅमिली आम्ही, आणि प्रत्येक सुट्टीमध्ये आम्ही एकत्र आजोळीला जाणं, आजी आजोबा असं सगळं असल्यामुळे ना मला तोच प्रकार खूप छान अनुभवायला मिळाला मला, जो आजकाल खूप रेअर झालाय खरं सांगायचं तर. त्याला नाही लाजे आता. सो हे सगळ्यांनीच तुमचं एक व्यक्तिमत्व बनत जातं ना, एक विचारसरणी बनत जाते. असं झालंय माझं सुरुवात. तर अशी माझी ही सुरुवात आहे. क्या बात आहे अभय. एकतर मला हे लोकांना सांगायचंय की अभयचं अक्षर खूप सुंदर आहे आणि तो रोज डायरी लिहितो. आणि मलाही प्लीज तुला सांगायचं की अभय, ही जी तुझी गोष्ट आहे ना, ही लिही आणि आपण त्या पुस्तकाच्या प्रती काढू आणि त्या विकू आणि तुझ्याच हँडरायटिंग मध्ये लिही, कारण तुझं अक्षर इतकं सुंदर मोत्यासारखं आहे. तर आपण हे प्लीज करूया, कारण ही गोष्ट एकतर ही किती अशा खूप लोकांना असं त्यांचं नशीबच नसतं की असं काहीतरी मिळावं. इतका साठा, इतकं ट्रेनिंग जे तू म्हणजे न विचारता तुला मिळालंय, किंवा तुला कुठल्या शाळेत जाऊन न मिळता घरच्या घरीच तुला इतकं सगळं, एक तर म्हणून आशीर्वाद, दुसरं एवढं सगळं ट्रेनिंग मिळालंय. ते मला वाटतं की तू प्लीज डॉक्युमेंट कर अभय, कारण हो. तुला तो अक्षराबद्दल म्हटलीस ना तृप्ती, मला अक्षराबद्दलचा एक माझा अनुभव तुला सांगतो मी. कसं असतं, अक्षर हे तुमच्या मानसिक स्थितीवरती अवलंबून असतं. तू प्रयत्न करून बघ, वेन यू आर ऍट पीस इन युअर माइंड ना, तुझं अक्षर नीट येतं. पण जेव्हा तुझ्या विचारामध्ये घोळ असतात किंवा विचारामध्ये खूप काय काय असं एन्झायटी असते ना, सो अक्षर हे असं वेडवाकडे येतं. असं माझं खूप मी प्रयोग करून बघतो स्वतःवरती. मी तुला सांगतो मी की नंतरच्या काळामध्ये जेव्हा मी सेल्फवरती अभ्यास सुरू केला ना, त्याच्यापासून डायरी लिहिणा प्रकार सुरू झाला, त्यामुळे ना फारच वेगळा प्रकार माझ्या आयुष्यामध्ये घडायला लागला. आणि जो अजूनपर्यंत चाललेला आहे की सेल्फ म्हणजे काय, तुमच्या डोक्यात विचार येतात म्हणजे काय होतात, तुम्ही कसे वागता, काय करता. आणि ऍज अन ऍक्टर ना हे करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुमच्यामध्ये असणारे भाव, अनुभव, विभाव सगळे जे प्रकारचे असतात ना, ते खूप गरजेचे असतात. त्यामुळे आपण डॉक्युमेंटेशन करतोय मी सध्या, पण बरंच काही ठिकाणी उघडपणे लिहिल्यामुळे नंतर त्याच्यावर बंदी येऊ शकते, असं होऊ शकतं. त्यामुळे जरा अवघड आहे त्याच्या आपण काय नाही. मग आपला गोलगप्पा तर 100%. मला असं वाटतं की हा पहिला एपिसोड आहे जिथे मला असं वाटतं की मी भूषण घेईन याच्यात, की वाव, आय बी सो प्राऊड ऑफ दिस एपिसोड जे आपण गप्पा मारतोय. आणि मला खरंच माहित नव्हतं की हा इतका एनरिचिंग आणि इतका असा काय म्हणू प्रेशियस एपिसोड होईल. तर अभय, मला ना आपल्याला ब्रेक घ्यावा लागणार आहे, पण आपण ब्रेक घेऊ आणि ब्रेकच्या पलीकडे येऊन आपण खूप गप्पा मारणार आहोत अजून. आणि मला असं वाटतं की लॉकडाऊन संपल्यावर तू एकदा माझ्या स्टुडिओमध्ये ये, म्हणजे आपण एक सिरीज बनवू अभयच्या एपिसोडच्या 10 एपिसोडची सिरीज. ती ह्याच्यामध्ये पण तुला सांगेल मी नंतर, ब्रेक नंतर बोलतो मी याच्यानंतर, काळजी करू नकोस. हो. तर आपण घेतो एक छोटीशी विश्रांतीच्या पलीकडे येऊन आपण परत गप्पा मारणार आहोत अभय कुलकर्णी सोबत. मलाच खूप नवीन नवीन गोष्टी मिळतात आज दादाकडनं, त्यामुळे मीच खूप एक्साइटेड आहे. तर भेटू ब्रेकच्या पलीकडे. बाय. Entertainment is like food for the brain. It's a window to culture and a great way to understand the world around us. The internet has changed what it means to be an entertainer, creating new storytellers with millions of fans. It has spawned a new breed, the story sellers, those behind the scenes creating the business for this ecosystem. They work with brands, platforms and channels who are keen to capitalize on an audience hungrier than ever for more stories. I'm Vineet Kanabar, and I have a ringside view to how stories are told and sold. On my show, I bring you creators, artists, executives, and marketers for a freewheeling conversation around the business of entertainment. Tune in to Storytellers and Story Sellers for personal stories, analysis, and criticism every Thursdays as I talk to the brightest minds telling or selling great stories today. हे आपण घेतली होती एक छोटीशी विश्रांती आणि माझ्याने ना राहवलंच नाही गेलंय, त्यामुळे मला अभयच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्यात. मला असं आय वॉन्ट टू रेक इट ऑल इन. तर आपण अगदीच अर्ध्यावर पहिला हाफ सोडला होता की अभय तू आम्हाला अजून एक गोष्ट सांगणार होतास, तू सिक्रेट म्हणून पळून गेलास. आता लगेच सांगती काय गोष्ट होती ती.
नाही म्हणजे कसं होतं माहितीये ना, की मला जेव्हा सांगितलं की साडी नेसून नाच करू नकोस, तेव्हा मला असं आलं की अरे का म्हणजे माझं जे एक आपण म्हणतो ना की USP काहीतरी असतं ना, हे आता शब्द आला तो, पण काय करायचं. पण मी त्यावेळेला ना असं होतं की नाही, सरांनी सांगितलं ना की नाही करायचं आणि नाही करायचं. आणि कम्प्लिटली तुला सांगतो मी, माझं काय होतं माहितीये ना, की त्या सगळ्या 9-10 वर्ष माझ्या डान्स केल्यामुळे कदाचित मला असं वाटत असेल की माझ्यामध्ये ना, माझ्या वागण्यामध्ये कदाचित तसा एक लचिलापणा आला असेल किंवा आला होता त्या काळामध्ये. मला स्वतःला जाणवत नव्हता तो. आणि जेव्हा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये आलो ना, तेव्हा मग मी स्वतःला वरती लक्ष ठेवलं आणि आय जस्ट वॉन्टेड टू चेंज माय सेल्फ, माय पर्सनॅलिटी, माय बिहेवियर. मी कसा बसतो, मी कसा पुस्तकं पकडतो, मी कसा बोलतो, मी कसा, हे सगळं बघण्याचा प्रकार सुरू झाला. सो मला पुण्यामध्ये त्याची कम्प्लीट पर्सनॅलिटी चेंज हा प्रकार असतो ना, कारण एक तर मी खेड्यातून आलेला मुलगा, मराठी माध्यमाचा, फर्ग्युसन कॉलेजसारख्या मोठ्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये आलो आणि त्यानंतर सगळे इंग्लिश बोलणारी पोरं. पहिल्या दिवशी माझ्या शेजारी डेस्कवरती मुलगी बसली होती आणि मला इतकं ऑकवर्ड फील झालं, कारण मी मुलांच्या शाळेमध्ये शिकलेलो होतो. त्या मुलगी शेजारी बसणं, तिचं स्कर्ट घालून, छोटासा स्कर्ट घालून बसणं, छोटासा म्हणजे टॉप ज्याला आपण म्हणतो, पोलकं म्हणायचो आम्ही लहानपणी, बिन भायाचं पोलकं. आणि इट फील सो ऑकवर्ड. त्याच्यामध्ये मी असं लक्षात की नाही, मी पायावर पाय टाकून बसतोय का, मग हे कसं बसतात, ते कसं बसतात, हे ते असा प्रकार सुरू झाला माझा. मग पुस्तकं मी छातीशी धरून जातोय का हातात धरून निघतोय, इथपासून माझं सुरू झालं पर्सनॅलिटी चेंज व्हायला. आणि हा सगळा प्रकार होता ना, हा सगळा प्रकार चेंज झाला. आणि मग मी साडीचा प्रश्नच नाही, मी तो प्रकारच सोडून दिला त्याच्यानंतर, की नाही. आणि सिक्रेट म्हणजे असं असतं की कसं असतं माहिती आहे, की तुम्ही काय विषयी लपवता, की तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही असे वागत होता, तुम्ही असे चेंज केले, हे लोक सांगत नाहीत. कारण मग लोक उगाच व्हॅल्यू जजमेंट करायचा प्रयत्न करतात. पण मला असं होतं की व्हॅल्यू जजमेंट करून काही फायदा नाही आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळा मोड येतो आणि त्यात तो बदलून तो मोड माझ्यासमोर पुढे जातो तो. असं. आणि त्यानंतर ना वेगवेगळं कामं करत गेल्यानंतर ना खूप लोकांशी संपर्क आला, लोकांना ऑब्झर्व करणं सुरू झालं माझं. आणि हे ना बाय डिफॉल्ट सुरू झालं होती. असं होतं की त्याला वाचत पण खूप होतो, आत्मचरित्र वाचत होतो, सिनेमे काही बघत होतो. म्हणजे देवाचं माझा वेळ नंतर कमी झालं, हळूहळू कमी होत गेलं देवाचा वेळ, माझं देवाचं आशीर्वाद देण्याचं कमी झालं वेळ. पण मुद्दा असा होता की मग काही लोक कॉन्शियसली प्रयत्न करतात, माझं कॉन्शियसली पण प्रयत्न झाला आणि बाय डिफॉल्ट पण प्रयत्न झाला, असं दोन्ही प्रकार झाले माझे. म्हणजे तुला सांगतो मी, जर माझ्या आयुष्याचे टप्पे म्हणशील ना, तर मला साधारणपणे 1970 ते 1983 हा एक टप्पा म्हणता येईल, 1983 ते 1991 हा एक टप्पा म्हणता येईल, आणि 1991 नंतर जे माझं टोटल आयुष्य बदललं तो एक वेगळाच टप्पा. आणि त्यानंतर आता तर मी म्हणजे वेगळ्याच काही प्रकारामध्ये आहे ते. आणि 1991 म्हणतोय ते म्हणजे तू स्कूल मगाशी म्हणाली, शाळेबद्दल म्हटलीस ना, तर मी शाळा संपवून, कॉलेज संपवून परत शाळेमध्ये गेलो. आणि ती परत शाळा जी होती माझी, ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा होती. करेक्ट. सो इतके वर्ष जे माझं सगळं चाललेलं होतं, माझ्या ऍक्टिव्हिटीज, माझा डान्स, मी 72 सालापासून स्टेजवरती काम करत होतो. 72 ते 91 साधारणपणे मी 17-18 वर्ष काम करत होतो. बरं, मधल्या काळामध्ये 88 ते 91 मध्ये मी रेडिओ म्हणू नकोस, कविता वाचन म्हणू नकोस, सुमित्रा भावे, खूप काय काय करत होतो. मी सोनाली कुलकर्णी सिनियर, योगेश सोमण, मृणाल देव म्हणजे मृणाल कुलकर्णी, आम्ही सगळे कार्यक्रम करायचो. पण मी जेव्हा NSD मध्ये गेलो, मी 90 साली NSD वर्कशॉप केलं आणि मला असं वाटलं की नाही, मी जे करतोय ते पूर्ण नाहीये, ह्याच्यापेक्षाही पलीकडे जग आहे, ह्याच्यापेक्षाही पुढे काहीतरी आहे आणि मला ते करणं गरजेचं आहे. नाही तर इथं राहिलं तर मी कुपमंडूक होईल, मी माझं रिस्ट्रिक्टेड होईल, मी लिमिटेड करीन स्वतःला आणि मी माझ्याच गोष्टीमध्ये सुखी होईल. सो कसं आहे ना, कलाकार एकदा सुखी झाला ना की त्याला असं वाटलं की मला सगळं यायला लागलं, तिथे तो थांबतो, असं माझं म्हणणं आहे. की ते थांबणं. आणि मी बाबांकडनं शिकलो होतो की स्टॅग्नेशन आलं, मला माझा ओव्हर झाला तरी चालेल, माझं अगदी भले झरा होणार नाही, नदी होणार नाही, पण ओव्हर झालं तरी चालेल, पण मला तळं नाही व्हायचं. मी तळं झालं ना तर संपलो. आणि ते वर्कशॉप नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की नाही, आपलं तळं व्हायला लागले, मला खूप येते. मला 1843 पासून ते साधारणपणे पुढची 100 वर्षाची रंगभूमीचा इतिहास तोंडपाठ आहे, माणसं तोंडपाठ आहेत, पण ते म्हणजे आयुष्य नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. आणि मग मी परत माझी पाठी सगळी कोरी केली, तृप्ती कम्प्लीट. मी शून्यामध्ये आलो आणि NSDला ऍडमिशन घेतली. आणि NSDच्या पहिल्या दिवसापासून मी अशा झालं की नवीन जन्माला बाळ असतं ना, की ज्याला काहीच बोलता येत नाही, चालता येत नाही, काही नाही, जो नव्याने स्वतःला घडवतो, चिखलाचा गोळा होऊन मी NSD मध्ये गेलो. आणि त्यानंतर जे काही झालं ते नंतर मग बरंच काय काय झालं आयुष्यामध्ये, आणि जे घडतंच आहे अजूनही. पण हे खरंच
हे किती नेसेसरी आहे ना फॉर अन ऍक्टर. म्हणजे जेव्हा तू हे बोलतोस ना तेव्हा मला असं वाटतं की तू असोस किंवा अजून कोणी अशी जी सिनियर व्यक्ती आहेत मला भेटलेली, आणि मी इतकी लकी आहे की मला तुम्ही लोक भेटलात सतत, जसं निर्मल पांडे झाले किंवा तू झालास किंवा जॉन ब्रिटन माझे माझे जे टीचर आहेत ग्रीसमधले, ह्या सगळ्या जी लोकांनी मला हेच सांगितलं की तुम्हाला मातीचा गोळा म्हणूनच राहावं लागतं. कारण द मिनिट यू बिकम तुम्ही मूर्ती झालात ना की मग तुम्ही ऍक्टर म्हणून संपता. म्हणजे आणि तुला सांगतोय आता हे मातीचा गोळा जो आहे ना हा फक्त एनएसटी ऍडमिशनच्या वेळेला म्हणत नाहीये मी. हा Correct. मातीचा गोळा तुमच्या आधीपासूनच. प्रत्येक कामाच्या सुरुवातीला करावा लागतो. एव्हरी Right. वर्क यू स्टार्ट एज अ मातीचा गोळा. म्हणजे मी आता कुठले आता नवीन जरी मी आता रिसेंटली मी एक वेब सिरीज केली आता, त्या वेब सिरीजला पहिल्या दिवशी मातीचा गोळाच होतो. बिकॉज दिग्दर्शक जो मला सांगेल त्यानुसार मी तो करत जाईन, मग तो आकार त्या कॅरेक्टरला देत जाईन. मी ऑलरेडी जर घेऊन आलो तर मग मी अभय कुलकर्णी दिसेन ग सगळीकडे. कळते का तुला काय म्हणायचं तुम्हाला की मग मी माझ्यात कॅरेक्टर घालीन, मी कॅरेक्टरमध्ये मी जाणार नाही. तर तो जो मातीचा गोळा प्रकार आहे ना तो माझा वेळ एनएसडी. आणि एनएसडी मध्ये तर माझी 3 वर्ष तुला सांगतो इतकी वेगळी. फक्त महिनाभर अडण्यातच गेला टू बी व्हेरी फ्रँक. कारण मला होमसिकनेस, घरातनं बाहेर पडणं, एकटं राहणं. बट असंही नाही की तुम्ही पटकन पळून जाल शनिवार रविवार, तेही चान्स होता. कारण दिल्ली सगळ्या ठिकाणी विमान काही शक्यच नव्हतं त्याला. झेलम एक्सप्रेस 28 ते 30 मिनिमम तास घ्यायची झेलम एक्सप्रेस पुण्यातनं, त्यामुळे शक्यच नव्हतं. आणि मग लक्षात आलं की नाही अभय, नाऊ यू हॅव टेकन द डिसिजन टू जॉईन एनएसडी, देन यू शुड बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर थिंग्स. मग तू कोणाला दोष नाही द्यायचा. मग आता तू घेतली जबाबदारी, स्वतःची जबाबदारी घेणं काय असतं हे सकाळी उठून ब्रश करण्यापासून, संडास करण्यापासून, आंघोळ कॉमन टॉयलेट वापरण्यापासून ते इतक्या बारीकशा गोष्टींनी स्वतःची जबाबदारी घेणं सुरू झालं माहितीये ना. कारण आपल्या घरामध्ये आपण फार सिक्युअर असतो ग, आपल्याला ती झळ आपल्या आईबाप लागू देत नाहीत. आपलं फार असं छानपैकी असं उबदार वातावरण असतं. जेव्हा तुम्ही महासागरात पडता ना, बरं त्यातून तुमचं कसं असतं की तुम्ही एनएसडीला गेल्यानंतर ना तुम्ही अभय कुलकर्णी राहत नाही किंवा तृप्ती खामकर राहत नाही, तुम्ही महाराष्ट्राचे तृप्ती खामकर असता, महाराष्ट्रातला अभय कुलकर्णी असतो. आणि फक्त महाराष्ट्रातला अभय कुलकर्णी नसतो, तर मराठी रंगभूमीचा इतिहास, एक वारसा घेऊन आलेला अभय कुलकर्णी असतो. सो टुमारो इफ आय समथिंग वेंट रॉंग इन माय बिहेवियर, लोक म्हणतील ये देखो ये मराठी लोग ऐसे होते हैं. पॉइंट. सो ती जबाबदारी वेगळीच असते. प्लस एक जबाबदारी असते की मी घरातनं न सांगता सुरुवातीला इंटरव्ह्यू दिले आणि मग मी आज सांगितलं की मला जायचंय म्हणून बाहेर पडलो. आता मी आय कॅनॉट गो बॅक टू द थिंकिंग आणि मी हारलो. का आमच्या घरामध्ये असं कधीच बाबांनी शिकवलं होतं की तू हारला बिरला मला चालायचं नाही. तुला नाटकात काम करायचं ना, तुला ऍक्टर व्हायचं असेल ना तर तू शिक, पण तू न करता उगाच हारला बिरला आणि अर्ध सोडलं मला चालणार नाही. कारण ते तसे होते, ते स्वतःच्या बळावरती केलेलं सगळं होत होते. आणि त्यामुळे त्यांचं, आणि मी घरात आमच्या सगळे स्वयंभू आहेत तसं बघायला गेलं तर. सगळे स्वतःच्या हिकमतीवरती, माझी बहीण काय, माझा दादा काय, माझी आई काय, माझे बाबा काय, हे सगळे ना असे स्वयंभू स्ट्रॉंग माणसं असल्यामुळे ना मला असं होतं की नाही, एक वारसा रंगभूमीचा, एक वारसा कुलकर्णी खानदानाचा, असं सगळं करून. आणि तिथं गेल्यानंतर परत ते करून बरं तिथनं परत आल्यानंतर माझ्या शिक्का एनएसडीच आहे ना. म्हणजे आज दुर्दैवाने इरफान भाई आज गेले, आपण त्या दिवशीच आपण बोलतो एकमेकांशी. स्कूलला किती रोशन झालं सांग, की जिनकी वजह से स्कूल रोशन होता है ऐसा बंदा था वो. तो वो एक रिस्पॉन्सिबिलिटी होती ना हमारे ऊपर, वो जिम्मेदारी होती है कि मैं इस स्कूल से बिलोंग करता हूँ और मेरे ऊपर इस स्कूल का ठप्पा है, तो मैं ऐसा कुछ गलत ना करूँ जिससे मेरे स्कूल का नाम बदनाम हो जाए. तो एक रिस्पॉन्सिबिलिटी, आणि त्यांना ना एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर पडते. आणि तुम्ही व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून, ऍक्टर म्हणून तर आहेच आहे, पण एक माणूस म्हणून तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी येते, ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. हे मला स्कूलने शिकवलं आणि ती मी घेतो. आणि त्यानंतर परत म्हटल्याप्रमाणे जे गोविंद निलांचा सिनेमा असेल किंवा त्या काळातले श्याम बेनेगलांचे सिनेमे बघितले असतील किंवा ते सगळे 70s मधले जे काही आर्ट फिल्म्स होत्या बघितल्या असेल. आणि माझं त्यावर परत सुमित्रा भावे, सुधीर सुक्तनकर, गिरीश कर्नाड, MS सथ्यू, कल्पना लाजमी, असे सगळे प्रकार, हे प्रवास सुरू झाले माझे. सो तो एक टप्पा माझा जो होता ना, माझ्या स्वतःच्या पर्सेंटेज चेंज होण्याच्या 83 ते 91 पर्यंतच, की मी काय आहे, कुठे पडलोय, काय पडलोय, माझं वागणं काय आहे, मला लोक टॉन्ट मारतात का, मला लोक बोलतात का, हिणवतात का, चिडवतात का. एकेकाळी मला शाळेमध्ये असताना की स्वतःला इंडस्ट्रियल हायस्कूलची उषा चव्हाण असं म्हटलं की फार आवडायचं, की वा मला उषा चव्हाण म्हणतात का, मी छान नाचतो, मला लावणी आवडते. त्याच्या मागचा एक काय म्हणतात त्याला, टॉन्ट किंवा एक टोचणारा प्रकार मला कळायचा नाही.
पण त्यानंतर लक्षात आलं की अरे हे कौतुकाने नव्हतं, हे हिणवत होते, हे चिडवत होते, हे माझी चेष्टा करत होते लोक. सो नीड टू चेंज माय पर्सनॅलिटी. सो तो जो 83 ते 91 आणि त्यानंतर 91 नंतरचा जो माझ्यातला बदल आहे, हा अभय कुलकर्णी हा फारच वेगळा झाला. अभय कुलकर्णी आणि मग तो कणाकणात विभागला गेला, त्याच्या रोलमध्ये विभागला गेला आणि तरीही तो एकत्र करायचा प्रयत्न करतो आहे. किंबहुना तो विभागले ते कण एकत्र करून स्वतःची पर्सनॅलिटी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती बनवणं अजूनही चालू आहे, असं चाललंय माहिती आहे. तर ते चालू आहे. ते बोल. पण मला असं वाटतं की अभय, ऐकणारी लोक ऑफकोर्स म्हणजे जर कोणी ऐकत असेल, यंग लोक ज्यांना खरंच अभिनय करायचा असेल किंवा ऍक्टिंग फील्डमध्ये अजून शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यांच्यासाठी तर हे ग्रेटच आहे. तू जे काही बोललायस ते इट इज लाईक अ लव्हली टेड टॉक किंवा मी म्हणेन काउन्सिलिंग सारखं हा आपला एपिसोड बनत चाललाय हळूहळू. पण माझ्यासाठी पण हे इतकं अफर्मिंग आहे ना अभय, की वाव तृप्ती, तू जे करतेस ते चुकीचं नाहीये. की म्हणजे आपण बरेचदा स्वतःला रिपेअर करत असतो, स्वतःला चेक करत असतो की मी बरोबर करते की नाही, बरोबर करते की नाही. पण ऍट द सेम टाइम ना कधी कधी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला इतकी लोक फटफट पुढे चालली आहेत ना काहीतरी करून. म्हणजे जसं तू म्हणलास की मला गोविंद मेहलानीचा सारखा मला ही फिल्म करायची, मला ही फिल्म नाही करायची, हा जो तू चॉईस केलास आणि त्या चॉईसला धरून राहणं, त्याच्याशी ट्रू राहणं, त्याच्यावरनं न हलणं, आपल्या नदीचं तलाव होऊ न देणं, हे जे काही टास्क असते ना एक प्रत्येक ऍक्टरची, ती सतत मारामारी असते असं मला वाटतं. काय असतं की आपल्या आजूबाजूची लोक असतात ना, हे नेहमी तुलनात्मकरित्या जगत असतात. म्हणजे बरेचदा असं होतं की आता मी एका बॅचचा आहे, आता मला 25-26 वर्ष आली पास आउट होऊन. माझ्या नंतरची बाहेर पडले लोक आज सेलिब्रिटी म्हणून वावरत असतील, त्यांचे सिनेमे लागत असतील किंवा ते वेगळ्या प्लॅटफॉर्म दिसत असतील, तर माझ्या घरच्या लोकांना असं होतं की तू का दिसत नाहीस, तू असं काय. तर मी असं म्हणतो की मी तुलना करायची असेल ना, कम्पॅरिझन करायची असेल तर फक्त मी माझ्याशी कम्पॅरिझन करतो, मी इतरांशी कम्पॅरिझन करत नाही. कारण काय होतं त्याच्यामध्ये मग एक वेगळाच ईर्ष्या निर्माण होते आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह इन अ निगेटिव्हिटी. मला कुठल्याच निगेटिव्हिटीमध्ये जगायचं नाहीये. मी जर आज काम केलं असेल, मला दिग्दर्शक चांगलं मिळालं, तर उद्या माझी जबाबदारी असते की उद्या मी परत चांगलं काम करायला हवं. मी तुला जातात एक आता एक्सपिरियन्स सांगतो. मगाशी मी श्याम बेनेगलांचं नाव घेतलं. मी साधारणपणे 70s मध्ये त्यांचे अंकुर, निशांत, मंथन वगैरे सिनेमे त्यांचे आलेले होते सगळे आणि फॅसिनेट झालो होतो मी ते सिनेमे बघून. वेडा झालो होतो की असंच काम करायचं फक्त. आणि ते माझं स्वप्न. त्यानंतर मी बरेच प्रयत्न केले. 94 सालापासून ते 2001 पर्यंत मी दरवर्षी त्यांच्या ऑफिसला जायचो, एव्हरेस्ट बिल्डिंगमध्ये इकडे पेडर रोडच्या इकडे, आणि स्ट्रगल करायला. एवढंच नाही, जेव्हा मी गिरीश कर्नाडबरोबर काम केलं त्यांच्या सिरियलमध्ये, त्यांच्या दिग्दर्शना अंडर, त्यांच्या बरोबर कलाकार सहकलाकार म्हणून, त्यांनी स्वतः शिफारस केली होती श्याम बाबूंकडे की ये अच्छा ऍक्टर आहे, इसको कास्ट करो वगैरे. काही झालं नाही आणि अचानक 2013 मध्ये मी त्यांच्याबरोबर सिरियल केली आणि तृप्ती मी घाबरलो होतो पहिल्या दिवशी. का बरं? असं असतं ना की कारण स्वप्न पूर्ण होत होतं ना, आणि त्या स्वप्नाला जर मी खरा नाही उतरलो तर मी काय करीन. मी ह्या माझात नाही गेलो की अरे मी तर MS सत्यम बरोबर काम केलंय, मी मालगुडीच्या लोकांबरोबर काम केले, मी कल्पना राज बरोबर काम केले, गिरीश कर्नाडबरोबर काम केले, मी BV कारंथांबरोबर काम केले, सत्य दुबेंबरोबर काम केले. हे तरी नाही, बिकॉज मगाशी म्हटल्याप्रमाणे मातीचा गोळा. करेक्ट. कारण जोपर्यंत मला, कारण असं होतं ना की तुम्हाला एखाद्या माणसावर काम करायचं, तुमची 35 वर्षांची कामना अचानक पूर्ण होते. सो तुम्ही एक बिलो ऍव्हरेज जाऊ शकत नाही. तुम्हाला काहीतरी चांगलं करणं गरजेचं आहे आणि ते टेन्शन मला नेहमी येतं. आणि ते गिरीश कर्नाड असं नाही, कुणाही बरोबर की हे झालं पाहिजे आणि चांगल्या अर्थाने. मला आजही स्टेजवरती एंट्री घेताना पोटात गोळा येतो. मगाशी पण तुझ्याशी बोलायच्या आधी मी काय बोलायचं हे मला असतं की बाबा मी काय बोलणार तृप्तीशी. हो म्हणजे कसं असतं माहितीये ना तृप्ती, कारण तू मला विचारतं मी अवघाच काय ते टाइमपास ह्यावं करण्यात काही पॉईंट नाही ग. इट हॅज टू बी व्हॅल्यू क्रिएटिंग. आणि आता व्हॅल्यू क्रिएशनबद्दल मी तुला काय सांगणार, यू नो बेटर. नाही पण पोटात गोळा येणे ह्याच्याबद्दल माझी एक सिस्टम आहे. म्हणजे मी नाटक तोपर्यंत करते जोपर्यंत माझ्या पोटात गोळा येतो, म्हणजे तिसऱ्या बेल आणि मी स्टेजवर पाय टाकेपर्यंत. जर तो पोटात गोळा येणं बंद झालं ना की मी ते नाटक सोडून देते. कारण मला असं कळतं की नाही आता इथे माझं काही होत नाहीये, किंवा मग मी काहीतरी नवीन चॅलेंज उचलते की मला ती एन्झायटी नाही म्हणता येणार, पण ती एक्साइटमेंट मला पाहिजे बिफोर आय स्टेप ऑन स्टेज. कारण त्या एक्साइटमेंट मधनच आपण काहीतरी बनवत असतो.
एक्झॅक्टली. तुला मी सांगतो आता काय होतं माहितीये ना, की आपण एखादा रोल करतो, म्हणजे तो नाटकामध्ये असेल किंवा सिनेमामध्ये असेल. तर मी ना 97 साली गोपी देसाई बरोबर एक सिनेमात काम करत होतो. गोपी देसाईचा सिनेमा होता क्यू नाही, NFDCची फिल्म होती. मी आणि लवलीन मिश्रा लीड रोलमध्ये होतो. तर ते उत्तम झालं. त्याच्यामध्ये मी लीड रोलमध्ये होतो आणि तो सिनेमा झाला वगैरे सगळं झालं. त्यानंतर गोपीदीनी मला तिच्या दुसऱ्या फिल्मसाठी कास्ट केलं, एक अकेली, जी देविका दफ्तराची पहिली फिल्म. देविका दफ्तर जे आता काम करते ना सिनेमामध्ये वगैरे, ती देविकाची पहिली फिल्म. तर मला गोपीदी असं म्हणाले की अभय मेरे को नहीं पता पर इसमें ना मुझे तू वो नहीं चाहिए जो क्यों नहीं में था, वो नहीं चाहिए मेरे को ना, तू इसमें अलग चाहिए. मुझे नहीं पता तू क्या करेगा, क्या अलग करना है मुझे नहीं पता, पर आय वॉन्ट यू टू बी डिफरंट इन दिस फिल्म. मग मी विचार केला की अलग म्हणजे काय करायला लागेल मला. तर त्या अनुषंगाने मी तो प्रयत्न केला आणि शी सेड येस, यू आर ॲज अन ऍक्टर यू आर द सेम, बट द कॅरेक्टर यू आर नॉट. आणि त्यामुळे मी काय करतो माहिती आहे, आता साधी गोष्ट आहे की आपण ना बरेचदा ऍक्टर्सना बघतो खिशामध्ये हात घालून काम करतात. ही पद्धत आहे त्यांची. खूप मोठे सिनियर ऍक्टर्सना बघितलं खिशामध्ये. मी कधीही तो प्रकार करत नाही. खिशामध्ये मी कधी हात घालून उभं राहत नाही. हा, एका नाटकात मी गेल्या वर्षी एक नाटक केलं होतं भस्मासूर नावाचं प्रायोगिक. त्याच्यामध्ये मी मुद्दामून फिल्मी स्टाईलने काम केलं म्हणून खिशात हात घालून काम केलं मी. दुसरी गोष्ट, चष्मा लोक प्रॉपर्टी वापरतात. तुला माहिती असेल, तू नाटकात काम करतेसच, प्रॉपर्टी वापरतात. म्हणजे चष्मा वापरणं, सिगरेट धरणं, चष्मा काढणं, पुसणं. आपण नॉर्मल लाईफमध्ये कधी सारखा चष्मा काढत नाही, बरोबर आहे? करेक्ट. मी एक सिरियल केली मध्यंतरी 2000 आत्ता 2-3 वर्षापूर्वी, प्रीती परी तुझ्यावरी. त्यात मी आजोबा झालो होतो. त्यात मला चष्मा होता. मी 14 महिने काम करत होतो तृप्ती. जेव्हा भयंकर रडायचा सीन असायचा तेव्हा फक्त मी चष्मा काढून डोळे पुसायचो. अदरवाईज मी चष्मा कधी काढला नाही. कारण मी जी लोक चष्मा काढून बघतात ते कधी चष्मा मध्ये मध्ये उगाच उसासे घेऊन असं करून चष्मा काढून काही गरज नाहीये. सो सांगायचा मुद्दा असा की बरेचदा आपण ऍक्टर्सना डिव्हायसेस करताना वापरताना दिसतं आपल्याला. चष्मा काढणं, सिगरेट ओढणं, पाईप पकडणं, खिशामध्ये हात घालणं. मी ना अशा गोष्टी मुद्दामून टाळतो. काय होतं त्यामुळे ना, कॅरेक्टरला काय करायचं आहे ना ते राहतं बाजूला, ऍक्टर त्याच्यावरती हावी होतो. आणि आय डोंट वॉन्ट टू बी ॲज अन ऍक्टर हावी होणं मला नाही आवडत. कॅरेक्टरला काय करावं असं वाटतं ते करू द्यायचं. त्यामुळे आणि जनरली आपण आयुष्यामध्ये लोक चष्मा घालून जे असतात ते काय सारखे चष्मा काढून पुसत नाहीत किंवा उसासे टाकत नाहीत ना. सो लेट्स सी ना काय होतंय ते. सो असे काही प्रकार मी करतो की याच्यामध्ये ना, त्यामुळे ना एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरचा वेगळाच प्रयत्न होतो. आता रिसेंटली कॅरेक्टर मी केलं, एक वेब सिरीज केली आउट ऑफ लव्ह, ज्याच्यामध्ये माझे कॅरेक्टर आहे हिमांशू धुलियाच्या दिग्दर्शनाखाली. प्रत्येक कॅरेक्टर आणि त्यानंतर लगेच मी आता हंसल मेहताची वेब सिरीज केली. खूप वेगळं आहे आणि वेगळं करायचा प्रयत्न केला. एकदा एखादी गोष्ट ठरली की आपण तीच गोष्ट वापरायचा प्रयत्न करतो ना, मी कॅटेगरिकली ती गोष्ट टाळायचा प्रयत्न करतो. मग एकदा मी एका पद्धतीने इमोशनल सीन केला तर मी त्याच पद्धतीने दुसरा इमोशनल सीन दुसऱ्या सीन कॅरेक्टरला करत नाही. हे केलं तरच आपलं वैविध्य पूर्ण राहते, नाहीतर शेवटी सगळीकडे छापाचा गणपती होऊन जातात आणि जे मला आवडत नाही. म्हणजे एक्सपेरिमेंट करायला फार नसतं काही. आता माझं प्रीती परी तुझ्यावरी असेल, त्याच वेळेला माझं आणखी एक वेगळी सिरीज चालली होती, हिंदी होती, मराठी दुसरी होती. मी ना आय ट्राय टू बी डिफरंट. सी माझी आय कॅनॉट चेंज माय बॉडी, आय कॅनॉट चेंज माय लुक्स इन अ वे. माझं जे काही स्ट्रक्चर आहे, ज्या काही मॅन्युफॅक्चर डिफेक्ट्स आहेत, जे काही तेच असणार आहे. मग मी काय करू शकतो, मग मी वेगळ्या गोष्टीवरती काम करू शकतो. असं होतं सगळं. त्यामुळे रिअलिस्टिक कॅरेक्टर, बरं सुरुवातीपासून रिअलिस्टिक कॅरेक्टर केल्यामुळे ती एक सवय झाली रिअलिस्टिक कॅरेक्टरची. आणि कॅरेक्टरच्या मागचा विचार करणं, NST मध्ये असताना अभिनय शिकवला नाही, अभिनयाच्या मागचा थॉट शिकवला, विचार शिकवला. तो विचार वापरून काम करणं हे खूप फायदेशीर होऊन जातं. ते असं सगळं ते असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट चालू असतात. करेक्ट. अभय, बट टॉकिंग ऑफ प्रोसेस ऑफ ऍक्टिंग आणि एवढं सगळं जे तू छान करत असतोस, तर मला फक्त तुला एवढा प्रश्न विचारायचा की आता तू जे काही असा महासागर तयार केलास ना तुझ्या कामाचा, त्यात अशी कुठली फिल्म किंवा अशी कुठली सिरियल किंवा नाटक असं आहे जे तुला खूप चॅलेंजिंग वाटलं किंवा खूप आवडीचे, जवळचे, मनाच्या अगदी, असं कुठलं कॅरेक्टर आहे का? आत्ता रिसेंटली सांगतो, गेल्या 3 वर्षामध्ये मी 3 फिल्म्स केल्या. म्हणजे बाकीचं केलं पण 3 फिल्म्स केल्या ज्याच्यामध्ये मला एकही डायलॉग नव्हता. त्यातली मी एक पाहिली आहे, तू रुस्तम बघितलेली आहेस, ज्याच्यामध्ये मला एकही डायलॉग नाहीये.
ठीक आहे. बरं, तो कमर्शियल सेटअप मध्ये जातो, त्याच्यामध्ये मी नंतर बोलतो. तू खिडकी बघितलेली आहे? खिडकी बघितली आहे, हो. हा, आणि ब्रेव्ह हार्ट नावाची माझी फिल्म एक होती, जी संग्राम समेळ ज्याच्यामध्ये हिरो म्हणून पहिल्यांदा आला, आणि अरुण दलावडे त्याच्यामध्ये होते. ज्या सिनेमात माझा एकही डायलॉग नाही, आणि ते रिअल स्टोरीवरती बेस्ड फिल्म आहे. काय असतं, ऍक्टरला असं वाटतं की मला खूप डायलॉग असले की मला काम करायला मजा येते, मी खूप काही करून दाखवू शकतो. पण जिथे तुम्हाला नाही, असं असतं बऱ्याचदा की पहिल्यांदा डायलॉग किती नाही बताओ. म्हणजे मला काही ठिकाणी आत्ता गेल्या वर्षी सांगितलं की अरे आज आपको ना 4 डायलॉग दे रहे हम लोग. मैंने कहा तुम्हीच बोलो, हम कुछ नहीं बोलना है. तर मुद्दा असा आहे की त्या 3 फिल्म्स मला इतक्या चॅलेंजिंग होत्या. खिडकीमध्ये मला माझी कम्प्लीट बॉडी काढली होती, त्याच्यामध्ये मला फक्त डोळे वापरायचे होते. मी डोळे वापरू शकत होतो, मी माझी मान वापरू शकत नव्हतो, माझं बोट चालू शकत नव्हतं, कारण माझी बॉडी कम्प्लीट पॅरलाइज आहे. अशा वेळेला मला ती फिल्ममध्ये ते रोल सस्टेन करणं, त्या सगळ्या भावभावना दाखवणं, हा सगळ्या प्रकारे चॅलेंज होता. त्यानंतर माझं ब्रेव्हार्टमध्ये जे कॅरेक्टर होतं माझं, म्हणजे सच्चिदानंद कारखारीस नावाचे एक गृहस्थ होते स्टेट बँकेमध्ये, जे वारले आता रिसेंटली. त्यांच्या मुलाची त्यांची स्टोरी आहे. त्याच्या मुलाला एक असा रोग झाला होता त्याच्यामुळे त्याचं शरीर लुळं पडलं. त्याच्या काकाचा रोल मी केला होता. त्याचा काका अजून जिवंत आहे, आणि तो ना थ्रू आउट नशेमध्ये असतो, बट ही इज अ व्हेरी नाईस गाय, शेखर कारखानीस. आणि तो रोल केला होता मी, ज्याच्यामध्ये मला एक वाक्यही बोलायचं नाहीये, बट आय टू कन्व्हे एव्हरीथिंग. इमोशन्स कन्व्हे करायचे, सगळे कन्व्हे करायचे. सो इट समटाईम्स व्हेरी डिफिकल्ट. मग तुम्हाला सबटेक्स्टवरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळेला तुम्ही डोळ्यातनं तुमचे डोळे बोलले पाहिजे, तुमची बॉडी बोलली पाहिजे, तुमचा चेहरा बोलला पाहिजे. आणि खिडकीमध्ये तर मला माझे फक्त डोळेच मी हलवू शकत होतो, मी ओठ सुद्धा हलवू शकत नव्हतो, अनलेस आणि समबडी हेल्प्स मी. सो इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी. रुस्तममध्ये काय झालं, रुस्तममध्ये सगळ्या कमर्शियल मला काही डायलॉग ऍक्च्युअली कट झाले एडिटिंग टेबलावरती. मला सुरुवात देखत पण आला की यार सच तेरे रोल में है नाही, तू आहे. आता मी ऍक्टर म्हटलं तर नुसतं ठोकळ्यासह कसा उभा राहू. मग मी माझं एक विचारसरणी निर्माण केली, माझं एक सबटेक्स्ट निर्माण केलं. मग मी जो लोबो जो आहे सीबीआय ऑफिसर, माझा इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर सिनियर, त्या लोबोच्या बाजूने मी आहे, म्हणजे मी कायद्याच्या बाजूने आहे. आणि मी रुस्तम पावरीच्या विरोधामध्ये एखाद्याने खून केलाय. सो माझा थॉट प्रोसेस सुरू झाला की जिथे जिथे रुस्तम पावरी स्वतः डिफेंड करायचा प्रयत्न करू, तिथे माझं वेगळे एक्सप्रेशन येतात. आणि जिथे लोबो असं सी एव्हरी समटाइम्स यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ, वेदर युअर टॉकिंग सिक्वेन्स असतील किंवा नसतील. तर हे मला खूप चॅलेंजिंग होते. बोलण्यात तर तुम्ही काही कन्व्हे करू शकता, जसं मी बोलण्यात कन्व्हे करतोय, पण जेव्हा मला न बोलता काही कन्व्हे करायचं असेल ना, तो आणि त्यातून तर हे 3 रोल जे होते ते फारच वेगळे, आणि हे लागोपाठ झाले रोल, म्हणजे एकात रोल झाले. हे अदरवाईज आहेत सगळेच रोल चॅलेंजिंग असतात, पण त्याच्यामध्ये हे जास्ती मला खिडकीचा जास्ती चॅलेंजिंग होता. त्याच्यामध्ये मला काही लोकांनी सांगितलं, कारण त्याच्यामध्ये मला ना आधी दिग्दर्शकाचं असं म्हणणं होतं की तू वाक्य बोलशील. मी म्हटलं तर क्लिअर वाक्य बोललो तर उपयोगच काही नाही ना. करेक्ट. देन साऊंड निर्माण करायचे, पण साऊंड सुद्धा असे निर्माण करायचे की ते दारू पिऊन बरडं वाटलं नाही पाहिजे, असं नाही वाटलं पाहिजे. इट हॅज टू बी, कारण मी बनामध्ये वाक्य बोलत असणार आहे ना, मला बोलता येत नाही, कारण माझं पॅरालिसिस झालेलं असतं, माझी जिभेवरनं पण वारं गेलंय, म्हणून मला ते बोलता येत नाही, पण माझ्या बायकोला ते कळतं. सो ती जी कसरत होती ना तारेवरची, ती कसरत फार होती. आणि दुसरं म्हणजे जेव्हा ती एक सिक्वेन्स त्याच्यामध्ये की ती माझं चिडते, मी तिच्यावर काहीतरी भडकतो वगैरे, आणि ती माझे कपडे बदलायला लागते आणि ती मला फिरवते अशी. आणि त्यामध्ये माझी जी ऍक्ट्रेस होती वीणा नायर, खूप चांगली ऍक्ट्रेस आहे, तिने त्या रागाच्या मला फिरवलं, आणि मी ना असं पिळाचं बिस्किट झालं माझं. मी पाय म्हणजे इजिप्शियन आर्ट असतं, इजिप्शियन आर्ट की ज्याचं डोकं एका बाजूला असतं, धड एका बाजूला असतं, पाय एका बाजूला असतं, असं मी झालो होतो. आणि क्रॅम्प, बट आय कॅनॉट मूव्ह अनलेस अँड शी मूव्ज मी. ती जोपर्यंत मला हलवत तोपर्यंत मी, तर हे खूप चॅलेंजिंग होतं. सुमित्रा भाऊंच्या फिल्ममध्ये काम करणं चॅलेंजिंग असतं, खूप चॅलेंजिंग होतं. दुसरी एक माझी फिल्म होती, मी आणि छाया कदम, सुभाष घईच्या एका स्टुडंटनी फिल्म केली होती, दगडांचा देश नावाची. त्याच्यामध्ये मी कम्प्लिटली कॉन्फिडन्सलेस माणूस असतो आणि अत्यंत लोअर मिडल झोपडपट्टीच्या खालच्या दर्जाचा असतो मी. छाया माझी बायको असते, छाया कदम, आणि ती अत्यंत शिवराळ, घाण, आणि म्हणजे त्या तोंडात आई बहीण शिवाय काही नसतंच आहे. माझा बाप असतो, त्यांचे घाण संबंध असतात, सगळं घाण म्हणजे आई बहीण हे सगळं. आणि त्या माणसाचं न बोलता सगळं वागणं, आणि एका पर्टिक्युलर मुवमेंटला तो एक स्टेप घेतो आणि देन ही बिकम्स कॉन्फिडंट. ही 7 मिनिटाची फिल्म होती, तुला सांगतो मी. दगडांचा देश असं नाव आहे त्याचं, किंगडम ऑफ गॉड, युट्यूबवरती अवेलेबल आहे. यू वॉच दॅट मूवी, आणि
कम्प्लीट डिफरंट कॅरेक्टर. म्हणजे फार डिफिकल्ट कॅरेक्टरच्यामध्ये न बोलता कन्व्हे करणं तो. आणि तो काय असतं, त्याला घरात बोलता येत नाही म्हणून तो मॅनिक्विनच्या इथे नोकरीला असतो, नाईट ड्युटीला. तो मॅनिक्विनशी बोलत असतो, कारण मॅनिक्विन त्याला रिॲक्ट करत नाहीत. आणि एक दिवशी मॅनिक्विनला टीव्ही येतं तिथे, ते गोडाऊनमध्ये टीव्ही लागतात आणि त्याचं सगळंच बंद होऊन जातं, कारण मॅनिक्विन टीव्ही तुमचं ऐकत नाही, टीव्ही आपलं बोलतो आणि ह्याचं बोलणं ऐकणारं कोणीतरी हवं असतं. सो इट्स अ व्हेरी डिफरंट कॅरेक्टर. हे फार वेगळं होतं. एक मी फिल्म केली होती, निलोत्पल मुजुमदार, शांती मुजुमदार, FTI पास आउट स्टुडंट आहे, ज्याची फिल्म होती. आम्ही ओरिसामध्ये शूटिंग केलं. त्याच्यामध्ये चित्रकार असतो एक. तो चित्रकार पैशांसाठी म्हणून त्याच्या भाच्याच्या मित्राला किडनॅप करतो आणि त्याला घेऊन एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन राहतो आणि त्या दोघांमधली सगळ्या गोष्टी कसं होतं, काय होतं, आणि फार सुंदर होतं. त्याच्यामध्ये मला एक सीन होता, तो शेवटी त्या मुलाला सोडतो, म्हणजे तो किडनॅप केला असं त्याला मारायचं असतं पण तो मारत नाही, सोडतो त्याला आणि घरी येतो. त्याला राहवत नाही आणि 4-5 मिनिटाचा सलग शॉट होता, ज्याच्यामध्ये मी बसतो, मी उठतो, मी कॅनव्हास काढतो आणि मी पहिल्यांदा त्या मुलाला बघताना फुगेवाला असतो, त्याचं चित्र काढायचं असतं, ते चित्र मी काढतो आणि कम्प्लीट 1 सीन 1 टेक, आणि तो 1 टेक ओके झाला. मी अख्खं चित्र काढलं होतं बसून. सो हे खूप चॅलेंजिंग असतं ते. मग कटशॉटमध्ये काही गोष्टी करता येऊ शकतात आपल्याला, पण जेव्हा दिग्दर्शकाची इच्छा असते की मला हा टेक सलग घ्यायचा आहे, तेव्हा तुम्हाला तुमचं खूप कस लागतो. म्हणजे तुमचा करेक्ट. मालगुड्याच्या लोकांवर काम करताना पद्मावती राव, पिंटी राव म्हणजे अरुंधती नागची छोटी बहीण, जी आता पण पिंटी राव म्हणजे आता ही तानाजीमध्ये पण होती, आणखीन अल्लाउद्दीन खिलजी सिनेमा पद्मावतमध्ये पण त्यांनी खूप चांगली ऍक्ट्रेस. आणि शी वर्क विथ शंकर नाग आणि गिरीश कर्नाड वगैरे. तिच्या सिनेमामध्ये काम करताना बाळासाहेब शास्त्री पर्सनल डायरी नावाची एक सिरीज होती, जी रमाकांत कुलकर्णी म्हणून आपले पोलीस कमिशनर होते, मानवचा हत्याकांडावर त्यांनी सॉल्व्ह केलं होतं खूप 70s मध्ये. त्यांचं एक पुस्तक आहे रमाकांत बाळासाहेब शास्त्री पर्सनल डायरी. त्याच्यावर मी बाळासाहेब शास्त्री होतो. ते तर फारच वेगळं होतं. म्हणजे आम्ही कुठेतरी बेंगलोरच्या खेड्यामध्ये किंवा असं शूटिंग करायचो आणि काय विचारू नकोस. त्याच्यामध्ये एक सिक्वेन्स होता की एक मर्डर होतो आणि त्या मर्डरचं मी बसून चित्र काढतो की ही असं लोकेशन, आणि काय झालं, आपण पोलीस स्टेशनचं लोकेशन होतं, तिथं आमचं चालू होतं रे, आणि मी एक असं चित्र काढलं की असं होतं, ही अशी पडली जिन्ना, ही नदी अमुक अमुक, आणि ऍक्च्युअल लोकेशन जिथे ते प्रेत सापडतं इट वॉज एक्झॅक्टली द सेम विच आय ड्रॉ. हे असं कधी कधी गोष्ट, आणि हे खूप चॅलेंजिंग असतं, कारण तुम्हाला ते कन्व्हिन्सिंग करण्यासाठी गोष्टी कराव्या लागतात त्या. आणि असे सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये खूप असे रोल्स आले, त्याच्यामध्ये मला खूप काही, आणि प्रत्येक रोल चॅलेंजिंग असतो. असं म्हणजे खिडकी असेल किंवा त्याच्या आधी असलेली एकट्या भिंती फारच एक वेगळी फिल्म होती. तर असे खूप काही फिल्म्स आहेत ज्याच्यामध्ये खूप चॅलेंजिंग अशी रोल्स होते मला. तर अलीकडच्या काळातली ही खिडकीमधले, आणखीन ब्रेव्ह हार्ट मधला रोल होता माझा. खिडकी युट्यूब वरती आहे का बघायला? हो, खिडकी आता युट्यूबवरती आलेली आहे. आत्ताच म्हणजे आठवड्या 10 दिवसापूर्वी ती रिलीज झाली. वा. कारण आय एम शुअर की KHIDKEE असं त्याचं स्पेलिंग आहे. आणि म्हणजे तू इंस्टाग्रामवर नाहीयेस, त्यामुळे माझे जे श्रोते आहेत ते युजली लोकांना इंस्टाग्राम किंवा ट्विटरवरती फॉलो करतात आणि तू तिथेही नाहीयेस. त्यामुळे मी असं आवर्जून लोकांना सांगेन की प्लीज गुगल करा अभय कुलकर्णीला. त्याची खिडकी नावाची फिल्म ऑलरेडी युट्यूबवर आहे. तुम्हाला बऱ्याचशा त्याच्या आणि तुम्हाला आता यू कॅनॉट पुट अ फेस टू दॅट नेम, बट जेव्हा तुम्ही त्याला बघाल ना जाऊन, तुम्हाला कळायचं हा ऐकतो, अरे ह्याला तर आम्ही ओळखतो असा अभय कुलकर्णी. मला असं वाटतं सांग की युट्यूबवरती संविधान पण आहे, जी श्याम बेरीगराबरोबर सिरियल केली होती ना मी, संविधान, ती युट्यूबवरती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये खूप मोठे ऍक्टर्स आहेत, ती आहे अवेलेबल. त्याच्यानंतर इंद्रधनुष्य नावाची माझी खूप सिरियल गाजलेली सिरियल होती 2001 सालची, अल्फा मराठीवरची, ती अवेलेबल आहे. आणि आहे बरंच काही अवेलेबल होऊ शकतं. ते आता या टेक्निकल मीडियामुळे खूप गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत, त्या चांगलं आहे ते. सो गुड, मजा आहे. पण मला सतत असं वाटत असतं ना की यार मला ना एनव्हियस वाटतं. मला असं वाटतं की मला तुझ्यासारखं आयुष्य हवंय. म्हणजे जेव्हा तू कधी मला काही लोकांबद्दल एनव्हियस वाटतं की मला असं की तुझ्यासारखं आयुष्य हवं, यांच्यासारखं आयुष्य जगायला हवं, खूप काय करायला हवं, काहीच केलं नाही. मी आज इरफान भाईंचं जेव्हा मी बघत होतो ना, की इरफान भाई तसं बघायला गेलं तर 87 पास आउट आहेत, पण त्यांचं ऍक्च्युअली काम 99 सुरू झालं आणि विदिन 20 years कुठं गेला तो माणूस यार. क्रेझी. म्हणजे
अर्थात त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट पण आहेत, त्यांना रोल मिळत गेले, सगळं झालं ते, पण द व्हरायटी ऑफ वर्क ही हॅज डन विच इज लाईक मरावे परे कीर्तिरूपी उरावे, हा जो प्रकार आहे, रामदास स्वामींनी म्हटलंय ना, ते खरं अशा अर्थाने आहे. ते म्हणजे मला कुठेतरी मी जे कन्नड सिनेमा करत होतो, ते त्याचा एक फार वेगळा एक्सपिरियन्स तुला सांगायचा राहिला. मला ना वेगळ्या भाषेत काम करायची हाऊस आहे अजूनही, काही वेळेला होती. आणि मी MS अत्तूच्या कन्नड सिनेमात काम केलं होतं, कोटा नावाच्या, ज्याच्यामध्ये सगळे ऍक्टर्स हे तिकडचे होते. भागीरथीबाई कदम वगैरे सगळे हे कर्नाटकातले ऍक्टर्स होते. आणि मी आणि MS अत्तू तुला माहिती आहे, गरम हवा ज्यांची फिल्म खूप गाजलेली आहे, जी हिंदी चित्रपट इतिहासामधली वन ऑफ द माइलस्टोन आहे. आणि मला पहिल्या दिवशी स्क्रिप्ट दिलं आणि ते कन्नडमध्ये होतं. मला कालाक्षर भ्यास बरोबर, मला काहीच कळत नव्हतं काय आहे काय नाही ते. आणि हे जे कोट्टा नावाचं नॉवेल हे वीरप्पा मोईली, जे कर्नाटकचे एक्स चीफ मिनिस्टर होते आणि आता संरक्षण मंत्री पण होते, त्यांचं नॉवेल आहे. आणि त्यांची मुलगी सुषमा वीरप्पा मोईली ती असिस्टंट होती MS अत्तूजींना. तिच्याकडनं बसून मी देवनागरीमध्ये लिहून घेतलं आणि वर्कआउट केलं आणि इट वॉज सच आणि ते तुला सांगतो, परत त्याच्यामध्ये असं झालं की मी 2 फिल्म्स केल्या, बायलिंग्वल फिल्म होती ती, आणि मला पैसे किती मिळाले असतील? खूप 5,000 रुपये. हो, पण मला असं होतं की मला 5,000पेक्षा ना मला 5 कोटीचं समाधान मिळालं त्या सिनेमामध्ये. म्हणजे 5 कोटी हे मी असं जनरल 5 अशी कोटी करण्यासाठी मी कोटी असं म्हटलं, पण मला जे त्याचं समाधान, जो कॉन्फिडन्स ॲज अन ऍक्टर प्लस एका मोठ्या दिग्दर्शकाचं काम करायचं जे सुख, हे पैशात मोजण्यासारखं नाहीच आहे. ते माझा अनुभव ठेवायचा आहे. माझी ती सुगंधी कुपी आहे जी माझ्याकडे जपून ठेवायची आहे मला. हे असे प्रकार मी खूप केलेले आहेत. म्हणजे पैसे मिळो ना मिळो, आपण जाऊन काम करायचं. म्हणजे काही लोक तर माझं नाव द्यायला विसरली होती. निरंकुश नावाची फिल्म होती जी राजस्थानमध्ये जाऊन मी फिल्म केली होती, जिथे प्रचंड थंडी असायची. मी थंडी असल्यामुळे बूट असे पाय थंड पडत, मी बूट काढून पाय असे शेकडे धरले तर माझा मोजा जळला, पण मला पायाला कळलं नाही, इतकं माझा पाय बधीर झाला होता. अशी केली आणि ती बाई नावच विसरली माझं द्यायला, टायटलमध्ये माझं नावच नाहीये. अरे वा. सो मला कसं की मला एनरिच खूप केलं अशा काही फिल्म्सची. सुमित्रा भाऊंच्या फिल्म्स असतील. खरंय. बट वाव, म्हणजे मला असं खूप असं वाटतं की वाव, अभय माझा रागा हेच खूप आहे माझ्यासाठी. कधीतरी मी जेव्हा 50 वर्षाची होईल आणि कोणतरी माझा इंटरव्ह्यू घेईल, तेव्हा मी 20 मिनिटं फक्त अभय कुलकर्णी या चॅप्टरवर बोलणार आहे माझ्या आयुष्यातल्या. नाही, कारण खरं आहे बघ, एकतर एक सेकंड इथे एक गंमत, तृप्ती, सॉरी तुला मी इंटरप्ट करतो. तुझा जेव्हा 50व्या वर्षी इंटरव्ह्यू होईल तेव्हा तू 20 मिनिटं अभय कुलकर्णी या चॅप्टरवर बोलशील, बरोबर आहे? तो चॅप्टर हा शब्द वापरतात कशासाठी तुला माहितीये का? काय चॅप्टर माणूस आहे? तू चॅप्टर पण आहेस, कळलं ना? तर अभय कुलकर्णी चॅप्टर वरती बोलशील का अभय कुलकर्णी प्रकरण म्हणजे हे एक फार मोठं प्रकरण आहे बरं का प्रकरणावरती बोलशील? त्यामुळे कशी भाषा वळवू तशी. हे बघ, अभय कुलकर्णी आणि मी हे काय चॅप्टरगिरी करतो, हे जर आपण करायला बसलो ना तर आपण उद्या सकाळपर्यंत बोलत राहू. काही पर्सनल गोष्टी ज्या आमच्यातच, ज्या आपण नंतर कधीतरी बोलू, पण अनफॉर्च्युनेटली आपली वेळ संपत आलेली आहे आता. पण अभय, पटकन 2 क्विक गोष्टी. एक तर जायच्या आधी आमच्या श्रोत्यांसाठी काही रेकमेंडेशन्स आहेत का? तू काही असं वाचलंयस जे तू लोकांना सांगशील की हे प्लीज आवर्जून वाचा, किंवा हे काहीतरी बघा, खूप छान सुंदर आहे असं? मी आता वाचा असं सांगू शकतो मी, फक्त एवढंच आहे की ते पब्लिश झालेलं आहे. म्हणजे माझ्या बाबांची पुस्तकं खूप आहेत आणि माझ्या बाबांचं एक पुस्तक आता मी परत पब्लिश केलं होतं, उपयोजित समीक्षा लक्षणे आणि पडताळणी. उपयोजित समीक्षा लक्षणे आणि पडताळणी हे पुस्तक आहे, मेहता पब्लिशिंगनी केलेलं. माझ्या बाबांनी मराठीमध्ये पहिल्यांदा सायको अनालिसिस केलं. म्हणजे मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये कुणी केलं नव्हतं, ते माझ्या बाबांनी केलं. आणि फ्रॉइडचं मानसशास्त्र हे वापरून त्यांनी काही कलाकृतींचं समीक्षा केलेली आहे, ती फार सुंदर आणि फार वेगळी आहे. त्याचं मी वाचन मध्यंतरी केलं होतं मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये. मेहता पब्लिशिंग पुस्तक छापले ते आणि पुण्यामध्ये त्याचे काही प्रयोग केले होते. तर आवर्जून वाचावं असं माझं म्हणणं आहे. आणि माझ्या बाबांच्या 1-2-3 कविता सादर करायचा माझा विचार आहे. म्हणजे सध्या उन्हाळा चालू आहे, आता उन्हाळ्याचा कडाका वाढणार पण आहे. आज 29-30 तारीख आता उजाडेल आपली एप्रिलची, आणि मे महिन्याचा उन्हाळा, ग्रीष्म ऋतू आहे. हा सगळ्याच्या काही कविता, 2 कविता मला वाचाव्याशा वाटतात समारोपासाठी. तुझी परवानगी असेल
तर मी त्या वाचू शकतो का कविता? मी लॉकडाऊन आहे म्हणून लेखी परवानगी देऊ शकत नाही, पण मी तुला फोनवर दिलेली आहे, त्यामुळे ती तू घे. धन्यवाद. तर माझ्या बाबांच्या कवितांची पुस्तकं पण आहेत. मला असं वाटतं की खूप चांगली कविता आहे ती. ग्रीष्म आणि काही कविता अशा त्यांच्या ग्रीष्म ऋतू जो चाललेला आहे आता सध्या, त्याच्यामध्ये आहे ते की तसू तसू जाळताना ग्रीष्म स्वतःही पेटतो. तसू तसू जाळताना ग्रीष्म स्वतःही पेटतो. धूर शून्य राख शून्य सारे शिवार भाजतो. ग्रीष्म वटारतो डोळे सारे चिडीचिप होते. ग्रीष्म वटारतो डोळे सारे चिरीचिप होते. एक दाहक किनार जग वेटाळून घेते. शब्दांच्याही सावल्यांना आग घेराया लागते. शब्दांच्याही सावल्यांना आग घेराया लागते. अर्थ अनार्थाचे रान कसे शुद्ध शुद्ध होते. अशा वेळी नगण्यसे कुणी चैत्रपर्ण फक्त. अशा वेळी नगण्यसे कुणी चैत्रपर्ण फक्त. डोळा भिडवी इवला त्याच्या नजरेला सक्त. जळणारे जाळणारे सारे एकत्र येतात. जळणारे जाळणारे सारे एकत्र येतात आणि त्यातूनच नव्या ज्वाला फुटू लागतात. त्यातूनच नव्या ज्वाला फुटू लागतात. आणि दुसरी कविता आहे की उन्हाच्याही त्वचेआत एक सावली असते. उन्हाच्याही त्वचेआत एक सावली असते. जाळताना जळणेही एक कला होत जाते. ऊन वाटण्याचा वसा फक्त वेडा ग्रीष्म घेतो. ऊन वाटण्याचा वसा फक्त वेडा ग्रीष्म घेतो. पेटलेल्या झोळीसह खांदा सुद्धा पेट घेतो. संपताना उद्यासाठी सत्व राखून ठेवावे. संपताना उद्यासाठी सत्व राखून ठेवावे. असे टिकण्याचे ज्ञान वेड्या ग्रीष्मालाच ठावे. म्हणूनच ग्रीष्मामागे सदा वर्षेचा संचार. वर्षा म्हणजे पाऊस. म्हणूनच ग्रीष्मामागे सदा वर्षेचा संचार आणि ढगीतून फुटे फक्त काव्याचा हुंकार. फक्त काव्याचा हुंकार. अशा बाबांच्या काही कविता आहेत. खूप खूप कविता, छान छान कविता आहेत बाबांच्या. तर अशा सादर करायचा एक मानस आहे. आणि त्यांच्या म्हणजे आतापर्यंत कुणीही समीक्षेचं वाचन अभिवाचन केलेलं नव्हतं. ते मी केलं मध्यंतरी, आणि तसेही काही करायचे प्रयत्न आहे माझा की त्यांच्या समीक्षेचं वाचन करावं. कारण समीक्षा ही लोकांना खूप डोईजड अवघड वाटते. आणि पल्प लिटरेचर, ललित साहित्य, गोष्टी, कथा हे खूप छान वाटतं लोकांना ऐकायला. पण समीक्षा लोकांपर्यंत जर पोचायची असेल, त्यातून परखड समीक्षा, तर मला असं वाटतं की तो एक प्रयत्न मला करायचा आहे आणि तो मी नक्कीच करीन. आणि लोकांनी समीक्षा वाचावी असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरं म्हणजे लोकांनी खूप पॉझिटिव्ह राहावं, सकारात्मक राहावं. आपण आपल्या घरामध्ये आहोत त्याचा वापर स्वतःचा ऑब्झर्वेशन करण्यासाठी करावं. म्हणजे फक्त ॲक्टर्सनी, कलाकारांनी नाही, तर इतर सुद्धा आपल्या घरामध्ये नाती असतात, खूप काही गोष्टी असतात. निसर्गामध्ये खूप गोष्टी बदल झालेला आहे या क्वारंटाईनमुळे, आणखीन या लॉकडाऊनमुळे. शुद्ध हवा परत आलेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी ठरवून पुढे भविष्यात सुद्धा महिन्यातनं 1-2 दिवस असंच लॉकडाऊन करून निसर्गाला शुद्ध ठेवावं असं मला वाटतं. आणि सगळी शुद्धता जशी निसर्गामध्ये, नद्यांमध्ये, पाण्यामध्ये, हवेमध्ये आलेली, तशी विचारांमध्ये आणि मनामध्ये शुद्धता जर आली ना, तर ती खूप महत्वाची आहे. कारण तो जो बाहेरचा व्हायरस आहे, करोना नावाचा किंवा अनेक व्हायरस, त्याच्यापेक्षा काही भयंकर व्हायरस हे माणसाच्या मनामध्ये आहेत. वैचारिक असतील किंवा काही असेल, त्या व्हायरसना मारायचा प्रयत्न करा. आणि ते व्हायरस जर मेले ना, तर मला असं वाटतं की खूप खूप सुखी होईल आयुष्य माणसाचं. बरेच आता कुठले व्हायरस हे मी सांगत नाही, बरेच पंथ, जाती, भेद, धर्म, विचार असे व्हायरस असतात. तर ते प्लीज माणसामधले व्हायरस काढायचा प्रयत्न करूया. सगळ्यांचं रक्त एकच आहे, सगळ्यांना 2 फुफ्फुस, सगळ्या सेम गोष्टी आहेत. तर सगळे सेम असं होतं आपण. हा, ऑफकोर्स अभय, रक्त सगळ्यांचं सेम असतं, त्यामुळे मला कळलेलं आहे. पण आपण अगदीच ओव्हर टाइम गेलो, त्यामुळे पटकन आपली शेवटची गमतीदार गोष्ट करायची आपल्याला गोलगप्पावरची, की आमचा जो गेस्ट असतो ना, तो दर एपिसोडला, ज्या एपिसोडला जो गेस्ट असतो, तो माझ्या श्रोत्यांसाठी एक मराठी शब्द आमच्या व्होकॅब्लरीमध्ये ऍड करतो. म्हणजे तुला एखादा शब्द खूप फॅसिनेटिंग वाटत असेल, किंवा तुझा लाडका मराठी शब्द, किंवा काही, म्हणजे आमच्याकडे डुक्करपासनं पिशवीपर्यंत असे वेगवेगळे शब्द आहेत. त्यामुळे क्लुप्त्या नावाचा पण एक शब्द इरावती कर्णिक एकदा देऊन गेली आम्हाला. त्यामुळे कुठलाही शब्द चालेल, एक मराठी शब्द जो तुझ्या खूप जवळचा आहे किंवा तुला खूप फॅसिनेटिंग वाटतो असा.
आता बुट्टी हा एक शब्द आहे. बुट्टी हे शब्द माहितीये? बुट्टी म्हणजे जी साडीवर असते ती बुट्टी? नाही, ते बुट्ट्या. हा, मग नाही. बुट्टी म्हणजे आपण कढई असते ना, कढई. हा, कढई. हा, तिला बुट्टी म्हणतो. हो का? ओ वाव. म्हणजे कुठली स्पेसिफिक कढई का कुठल्याही कढईला? ओव्हरऑल तो जो त्या आकारात तो त्या आकाराचं भांड जे असतं ना, त्याला बुट्टी असं म्हणतात. वाव. हे मला नाही वाटत खूप लोकांना माहिती असेल. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज आम्हाला कॉमेंटमध्ये देऊन सांगा की तुम्हाला हे माहिती होतं. आणि माहिती नसेल तर आजपासून मी कढईला बुट्टी असं म्हणणार आहे. तर अशा प्रकारे आमच्या ज्या गप्पा कायम चालूच असतात. पण अनफॉर्च्युनेटली गोलगप्पाची वेळ ही 1 तास किंवा 1.25 तासापर्यंतच असते. त्यामुळे हा जरासा मोठा एपिसोड आहे, पण मला असं वाटतं की हा खरंच खूप वर्थ लिस्निंग असा एपिसोड आहे. त्यामुळे आजचा आमचा मला आवडलेला खूप खास एपिसोड तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कॉमेंट्समध्ये देऊन प्लीज पाठवा. आमच्या स्टोऱ्या बनवा, मला टॅग करा. अभय नाहीये पण अभयसाठी प्रेम माझ्याकडेच पाठवा, ते मी त्याच्यापर्यंत पोचतं करीन. मला तुम्ही ऍक्टर तृप्तीला फॉलोच करता मला माहितीये, पण नसल करत तर मग इंस्टाग्रामवर मी ऍक्टर तृप्ती आहे, ट्विटरवर मी ऍक्टर तृप्ती आहे. माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे ऍक्टर तृप्ती, ते जाऊन त्याला सबस्क्राईब करा. IVMचे बरेचसे कार्यक्रम आहेत त्यांना सबस्क्राईब करून ऐका. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढच्या बुधवारी मी पुन्हा येणार आहे गोलगप्पा विथ तृप्ती घेऊन. तर पुढच्या बुधवारची वाट पहा. तोपर्यंत बाय बाय. Hi, I'm Satyajit. Hi, I'm Racheta. We are from the Open Library Project and we host a podcast called Paperback. Paperback is a podcast where we engage with stalwarts and experts from various industries, suggesting non-fiction titles that contributed to their journey in a big way. We've had guests like Anjali Raina, Dr. Marcus Rani, Dr. Swati Lodha, Ambi Parmeswaran, Apurva Damani, and many more on our show Paperback. Find new episodes every Wednesday on IVM Podcast app, website, or wherever you listen to podcasts. Advertising is dead. Yep, you heard me right. Advertising is dead. We're all in the content business now. Let's not call it news, TV, radio, etc., etc. It's all content, and we're in the middle of this weirdly exciting phase where all the borders and lines that have been drawn over decades has been swept away by this lovely thing called the internet. We're a show where we don't dwell on just the stuff that is now, but rather the wider stuff about advertising, media, content, and the whole goddamn circus surrounding it. Tune in every Tuesday for our weekly unboxing of the mystery box we used to call advertising. I'm Varun Dugirala, co-founder and content chief at The Glitch, and this is my new podcast, Advertising is Dead.